आज 12 सप्टेंबर सौ मनीषा विजय तनपुरे यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त लक्ष्य 180 दिवसांचे यामधील साधकांचा सन्मान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केले आहे. विश्व शिवशाहीर डॉक्टर विजय महाराज तनपुरे यांनी 19 फेब्रुवारी 2021 या शिवजयंतीच्या मुहूर्तावर एक ऑनलाईन कोर्स सुरू केला. यशाचा नवा मंत्र शिवतंत्र. राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त 13 मार्च 2023 पासून लक्ष्य 180 दिवसांचे हे अभियान सुरू केले आणि निवडक 60 जणांवर झूम मीटिंगद्वारे त्यांच्यावर काम सुरू केले. रोज व्यायाम, प्राणायाम, ध्यान व त्राटक करायला सांगितले. लक्ष्य 180 दिवसांचे हे अभियान आणि या अभियानाचाच एक भाग जे जे करीन ते उत्कृष्ट करेल असे धैर्य दिले. शिवशाहीर महाराजांच्या शब्दांवर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाकणारे सर्व साधक ज्यांनी मला गेली 2 महिने घडवलं ते आदरणीय विश्व शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांना प्रथमतः नमन करतो. माझं गाव विरळे आहे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. पण खरंच पैसा हा माणसाला आयुष्यामध्ये सर्वस्व नाही आहे. आयुष्यामध्ये आल्यानंतर आपल्याकडून काहीतरी घडलं पाहिजे, आपली कीर्ती मागे राहिली पाहिजे, ही मनोमने भावना होती. कुठेतरी मोटिवेशनल स्पीच ऐकायचो. मोटिवेशनल स्पीकर यूट्यूबमध्ये, फेसबुकवर मोटिवेशनल स्पीकर ऐकत होतो आणि मोटिवेशनल स्पीकर ऐकत असताना कधीतरी वाटायचं स्वतः तरी कधीतरी आपण मोटिवेशनल स्पीकर बनू का, आपले विचार जनसामान्यांमध्ये पोचवू का. पण काहीतरी एक स्टेज मिळत नव्हतं. जर स्टेज मिळत नसतं तर मी हळूहळू फेसबुकच्या माध्यमातून आदरणीय विश्व शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांची प्रभावी भाषण कसे करावे ही जाहिरात पाहिली. क्षणाचाही विलंब न केला आणि मी त्या कोर्समध्ये यशाचा नवमंत्र शिवतंत्र कोर्समध्ये जॉईन झालो. सरांनी 30 दिवसाचं प्रत्येक दिवसामध्ये एक दिवसाला जो आपल्याला व्हिडिओ दिलेला आहे, जे विचार सांगितलेले आहे ते तर प्रत्येक दिवशी प्रत्येकानं पाहायचे होते. पहिलाच व्हिडिओ होता आदरणीय विश्व शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांचा जीवन प्रवास. खरं तर मी जीवन प्रवास पाहिला, त्यांचं कष्ट पाहिलं आणि त्यांचं पहिलंच वाक्य होतं, आयुष्यात आपलं गेलंय काय याचा विचार कधी करायचा नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडं शिल्लक काय आहे त्याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. आणि मी खरंच खूप भाग्यवान समजतो आणि त्यावेळीच मनामध्ये निश्चय ठरवला की आपण जे गुरुच्या शोधात होतो ते गुरु आपल्याला सापडलेले आहेत आणि तेच गुरु खरं तर आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत पोचवणार आहेत. मित्रांनो, मी गेली 2 महिनं यशाच्या नवामंत्र शिवतंत्र कोर्समध्ये सामील आहे. मी सरांनी सांगितलेले सर्व टास्क पूर्ण करतो. पहिलाच सरांनी क्वेश्चन सांगितलेला की तुम्ही पृथ्वी तलावर आल्यावर नंतर काय साध्य करणार. भाषण हे स्वतःमध्ये असतं, ते आपण प्रकट करायचं असतं. प्रत्येकामध्ये ते भाषण आपल्यामध्ये लपलेलं आहे आणि ते लपलेलं भाषण काढण्याचं काम विश्व शिवशाहीर विजय महाराज तनपुरे करत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करूया, कारण येणारा तरुण घडवण्याचं काम बाबा करत आहेत. येणारी नवीन विचारांची तरुण पिढी घडवण्याचं काम बाबा करत आहेत. अहोरात्र बाबा काम करत आहेत. मित्रांनो, आम्ही 2 महिनं जॉईन झाल्यानंतर 17 दिवस कंटिन्यू बाबांनी काम केलं. बाबा आजारी पडले. आजारी पडल्यानंतर एका दिवसात फक्त रिकवर होऊन परत आमच्या सेवेसाठी रुजू झाले. जाता जाता मी एवढंच सांगेल, कारण वेळेचं बंधन आहे, मी जाता जाता फक्त एक छोटीशी कविता म्हणतो. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है. पंखों से क्या कहना, पंखों से क्या कहना, सपनों में उड़ान होती है, सपनों में उड़ान होती है. जय शिवतंत्र, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद. धन्यवाद अमोलजी. आपल्या गोवत्या वाणीनं आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. यानंतर मी निमंत्रित करतो सन्माननीय श्री गोविंदजी साबळे यांना. नमस्कार सर्वांना, जय शिवतंत्र. मी गोविंद साबळे, ज्यांच्या नावारूपाने आपला शिवतंत्र परिवार ओळखला जातो. त्यांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी
तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथून आलो आहे. सध्या मी पंचायत समिती जुन्नर येथेच कनिष्ठ लेखाधिकारी या पदावर नोकरी करत आहे. असेच फेसबुक मीडियाच्या जाहिरातीने भाषण कसे करावे या कोर्समधील शिवतंत्र परिवार यामध्ये सामील झालो. शिवतंत्र परिवारातील 7 नियम 7 ऐश्वर्यावर काम करत असताना माझ्यामध्ये खूप असा मोठा बदल झालेला आहे. तो म्हणजे दारूचे व्यसन आणि अनितीचा पैसा. एक अकाउंटंट म्हणून कार्यालयात काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी न मागताही सहज उपलब्ध होतात, अगदी सहजच. परंतु शिवतंत्र परिवारात निष्ठेने आणि स्वतःवर काम करत असताना गेले 2 महिने झाले ह्या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे पैशाचे नियोजन, आमचे गुरुवर्य महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे 7 बाबीवर पैशाचे नियोजन केले आहे. त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, तातडीच्या गोष्टी असतील, असे 7 बाबीवर नियोजन केलं आहे. त्यामुळे परिवारामध्ये कुठल्याही अडचणीला सामोरं जाण्याची हिंमत आमच्या शिवतंत्र परिवाराने मिळाली आहे. एवढेच या ठिकाणी बोलून आमच्या मायमावळीला वाढदिवसाच्या खूप अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवतंत्र. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करते स्नेहा थोरवे यांना. जय शिवतंत्र सर्वांना. मी स्नेहा थोरवे मुंबई चेंबूर इथून आलेली आहे. सर्वात प्रथम आपल्या आई म्हणजे सौ मनीषा तनपुरे आई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी माझ्या आई म्हणजे सविता थोरवे ह्यांच्यामुळे जॉईन झालेले. आई माझी फर्स्ट बॅचमध्ये होते, मी सेकंड बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं. पण शिबिर असल्यामुळे मला आई फोर्सफुली घेऊन आलेली. तेव्हा मी सर्वात प्रथम बाबांना पाहिलेलं. बाबा म्हणजे विश्वशिवशाहीर डॉक्टर विजय महाराज तनपुरे. जसंच त्यांना पाहिलं तसेच मी विचारात पडले की जर एक हँडिकॅप्ड माणूस इतकं मोठं काहीतरी करू शकतो तर देवाने मला 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय, चांगली बुद्धी सर्व दिलेलं आहे, तर मी का काही करत नाही आहे. मी ॲक्च्युली माझी 12th सायन्समधून झालेलं आहे आणि नीट फर्स्ट अटेम्प्ट हा माझा फेल झालेला. तेव्हा मी सांगते की मी कॉन्फिडन्समध्येच नव्हते की मी अभ्यास केला आणि मला सर्व येईल. पण आता शिवतंत्रात आल्यामुळे मला कॉन्फिडन्स आलेला आहे. म्हणजे सेकंड जो अटेम्प्ट असणार आहे तो तर मी क्रॅक करूनच राहणार आहे. आणि विशेष म्हणजे मी 12thपर्यंत शिकले. तुमचा सगळ्यांचं ग्रॅज्युएशन कोणाचं झालं असेल, PhD केली असेल कोणी, पण आपल्याला शाळेत कधीच शिकवलं जात नाही की जीवन कसं जगावं म्हणून. आपल्याला नेहमी नेहमी सांगितलं जातं मेडिकल करण्यासाठी हे करा, इंजिनिअरिंग करण्यासाठी हे शिका किंवा लॉ करण्यासाठी हे करायला लागेल. पण एक माणूस म्हणून कसं जगावं हे शिवतंत्र आपल्याला शिकवतं. तर मी सर्वांना फक्त एवढंच बोलेल की आपल्याला जर जीवन घडवायचं आहे तर शिवतंत्रात या. तुम्ही जसे सगळेजण इथे आलेला तसेच माझ्या वयाचे तुमचे मुलं असतील त्यांनासुद्धा इथे कनेक्ट करा. धन्यवाद. यानंतर मी सन्माननीय श्री श्यामजी भापकर यांना विनंती करतो की आपण कृपया आपल्या मनोगत व्यक्त करण्याकरता मंचावरती यायचं आहे. जय शिवतंत्र. माझे नाव श्याम भापकर. मी चाकण या ठिकाणी राहतो. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो. 180 साधकांचा सन्मान आणि आईसाहेबांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने या ठिकाणी साजरा होतो आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श ज्यावेळेस लोखंडाला होतो त्याचं रूपांतर सोन्यात होतं, त्याप्रमाणे माझे गुरुवर्य विश्वशिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे महाराज यांच्या मी फेसबुकच्या माध्यमातून जोडलो आणि माझ्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं सोनं होण्यास सुरुवात झाली. त्याचे कारण असे आहे की विश्वशिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे महाराज हे स्वतः अपंग असून ते कधीही स्वतःला अपंग मानत नाही आहेत. तर त्यांनी एक अपंगासाठी शिवाश्रमाची उभारणी केली. त्यांनी त्यासाठी त्यांना स्वतःला झोकून दिलं आणि ते उभारणा केली. हे झालं शरीराच्या अपंगासाठी. परंतु मनाने अपंगांसाठी काय, तर मी या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो की मी सुद्धा त्यामध्ये मनाने अपंग होतो. कारण आज कितीतरी लोक
शिक्षक 4,000ने काम करतात, इंजिनियर 9 ते 10 हजारात काम करतात, कितीतरी डॉक्टरांना पेशंट नाही आहे, कितीतरी CNना क्लायंट नाही आहे. परंतु मी सुद्धा त्या शिवतंत्राच्या माध्यमातून आज मी माझ्या मनाच्या अपंगाच्या कोबड्या बाजूला फेकून देऊन शिवतंत्रामध्ये सतर्क आहे. आणि मी या ठिकाणी सांगेल की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळे घेऊन स्वराज्याची स्थापना केली, त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील विश्वशिवशाहीर तनपुरे महाराजांनी या ठिकाणी मूठभर साधक घेऊन शिवतंत्र करण्याची त्या ठिकाणी तयारी दाखवलेली आहे. आणि निश्चितच मी या ठिकाणी सांगेल की जर महाराजांचं जर हे ध्येय असेल तर निश्चितच हे माझंसुद्धा ध्येय आहे. म्हणून मी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी शिवतंत्राच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करते सौ शीतल वावरे यांना. सर्वप्रथम सो मनीषा विजय तनपुरे या आमच्या आईसाहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ईश्वर त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य देव हीच प्रार्थना. मी शीतल अनिल वावरे, राहणार पुणे. माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून मी पदवी आहे आणि त्यानंतर मी 5 वर्ष एक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम केलं. सर्व होतं, सुख होतं, पैसा होतं, पण काहीतरी समाधान नव्हतं की आपण नेमकं करतोय काय, की आपण आयुष्य हे पूर्ण जे जगतोय ते परिपूर्ण आहे का. ह्याच दरम्यान 3 महिन्यापूर्वी माझे पती अनिल वावरे यांचं भाषण कसे करावे या फेसबुकच्या कोर्सच्या माध्यमातून त्यांची ओळख ही विश्वशिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे महाराज यांच्यासोबत झाली. आणि त्यानंतर तिथून आमची एक म्हणजे दिशा भेटली आणि महाराजांनी सांगतील त्याप्रमाणे आम्ही सर्व गोष्टी करत गेलो. आणि त्यानंतर एक 3 दिवसीय शिबिर झालं जे इमामपूर येथे होते. आणि त्या शिबिरामध्ये गेल्यानंतर असं जाणवलं की जे शरीराने अपंग असून सुद्धा जे एवढं काही करू शकतात आणि आपल्याकडे सर्व असतानाही आपण काय करतोय. तर मग तिथून पुढे जो प्रवास चालू झाला आहे, जो महाराजांचं स्वप्न आहे की त्यांना 55 कोटी लोकांना ह्या शिवतंत्रामध्ये जोडायचं आहे. मी महाराजांना सांगू इच्छिते की महाराजांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचा हा 100% प्रयत्न असणार, ह्यात काही वाद नाही. आणि महाराजांनी आम्हाला जे 7 नियम 7 ऐश्वर्य सांगितले त्याचं अनुकरण हे आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये करतोय. आणि जे 7 नियम सांगितले त्याचा जो फरक आहे तो मला 1 महिन्यामध्येच जाणवला. जर तो मी सातत्य ठेवला तर नक्कीच माझ्यामध्ये काहीतरी वेगळा परिणाम दिसून येईल. शेवटी जाता जाता एवढं सांगू इच्छिते की दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका, संकोचित जगण्याला सार मानू नका, जीवनाला कधी भार मानू नका, शिवरायांची शपथ कधी हार मानू नका, वाईटांच्या संगतीत राहाल तर माती व्हाल, शिवतंत्राच्या विचारांनी जगाल तर छत्रपती व्हाल, छत्रपती व्हाल. धन्यवाद. यानंतर मी योगेशजी आडे यांना विनंती करतो की आपण यावं आणि मनोगत व्यक्त करावं. जय शिवतंत्र. मी योगेश प्रेमसिंग आडे, तालुका पातूर, जिल्हा अकोला इथून आणि व्यवसायाने JCB ऑपरेटर आहे. JCB चालवत असताना खूप काही असे व्यसन वगैरे लागलेले होते, दारू वगैरे, पुडी, तंबाखू, गुटखा. व JCB चालवत असताना एक दिवस फेसबुकवरती याड दिसली, यशाचा नवा मंत्र शिवतंत्र. या याडला क्लिक केलं आणि त्याच्यामध्ये जुळलो. 2 महिने जुळलो. 180चा टास्क अचिव्हमेंट नव्हता केला. 2 महिन्यानंतर 180मध्ये आलो. 180मध्ये जे गुरुवर्य विश्वशिवशाहीर डॉक्टर विजयजी महाराज तनपुरे यांच्या सानिध्यातून जे काही मला मिळाले ते खूप अप्रतिम आणि खूप छान मिळालेलं आहे. 7 नियम सध्या सगळे लागू आहेत, म्हणजे स्वतः जगत आहे आपण. एवढा आनंद होतो ते जगण्याचं की नेमकं आयुष्यात आलोय तर आयुष्यात काय केलं पाहिजे, कशासाठी आयुष्य घेतलंय. त्याच्यातूनच आम्हाला टास्क पण भेटलेले आहे की या पृथ्वी तलावर काय साध्य करायचे ते सगळे. आणि ध्येय 180च्या टास्कमध्ये येऊन नेमकं ध्येय काय केलं पाहिजे, काय करायचे ते ध्येय एकदम निश्चित झालं.
की आपण कुठल्या मार्गाने जायचं आहे. हे सगळं साध्य झालंय फक्त शिवतंत्र परिवारामध्ये येऊन, आणि शिवतंत्र परिवारामध्ये जे साधक, जे मित्र परिवार, जे परिवार आमचा जुळालेला आहे, खूप लांबून लांबून, खूप कानाकोपऱ्यातून असे फुटलेले एकत्र आलेलो आहे आपण. आणि असे आलेलो आहे की विषय नाही. त्याच्यात मार्गदर्शन गुरुवर्य करत असतात, त्याच्यामुळं काही विषयच नाही आहे. आणि पैशाचं नियोजन असं आहे की 18-20 हजार रुपये पगार मिळते. त्याच्यातून पैशाच्या नियोजनमध्ये काही म्हणजे असं पहिले काही नव्हतं राहत, पण आता असं नियोजन झालंय की 10,000मध्ये चालवणं, 20,000 पगार मिळते. 10,000तून पॉकेट करणं, 6 पॉकेट केलेत. 10,000मधले 2-2, 2.5 हजार रुपये 6 पॉकेटमध्ये जमा करायचे आणि कसे राहत नाही 21 महिने हे पाहायचे. हे गुरुवर्यांच्या याच्यातून केलेलं आहे. म्हणजे 180च्या टास्कमध्ये आल्यानंतर हे सगळं झालेलं आहे आमच्यामध्ये बदल. आम्ही जगतोय पण आहे आणि आम्ही करतो पण आहे, त्याच्यासाठी आहे. तसंच आमच्या शिवतंत्र परिवाराच्या आईसाहेब सौ मनीषा आई तनपुरे यांचा आज वाढदिवस. यांच्या वाढदिवसानिमित्त आमचा सन्मान सोहळा झालेला आहे व त्यांच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय शिवतंत्र. मी आदरणीय सौ मनीषाताई विजय तनपुरे यांना विनंती करते. खरं तर हा एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची त्यांना जाणीवही नाही की हा एवढा सौरभ प्रपंच महाराजांनी त्यांच्यासाठी घडवून आणलेला आहे. वाढदिवस, खरं तर वाढदिवस सर्वांच्याच आयुष्यात दरवर्षी येणारा खास महत्वाचा आणि आनंदाचा दिवस. ईश्वराने बहाल केलेली सुंदर पहाट, सुंदर दिवस, एका दिवसाने आणि वर्षाने आयुष्य हे वाढत जातं. आजचा हा असाच अनपेक्षित असा मनीषाताईंसाठीचा सोहळा, प्रत्येक आयुष्यातील खास दिवस, अनुभवांचं जमावलेलं गाठोडं, दिवसभर भरभरून मिळणाऱ्या शुभेच्छा. आणि वाढदिवस म्हणजे नातं जपण्याची एक संधी. एक व्हिडिओ आपण या ठिकाणी बघणार आहोत. जय शिवतंत्र. मी शिवशाहीर विजय तनपुरे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण सर्वजण माझी पत्नी सौ मनीषा तनपुरे हिच्या वाढदिवसानिमित्तानं आपला महत्त्वाचा वेळ खर्च करून या ठिकाणी आलात, त्याबद्दल धन्यवाद. वाढदिवस जरी मनीषाचा आहे तरीसुद्धा या निमित्तानं एक आगळा वेगळा, जगापेक्षा वेगळा कार्यक्रम, लक्ष्य 180 दिवसाचं हे आपण पाहिलं, अनुभवलं. आता थोडं सौ मनीषाबद्दल. आयुष्यामध्ये सुखदुःखात साथ देणारी, विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा आपली साथ कधी न सोडणारी, लग्नानंतर स्वतःच्या आईवडिलांना कायमची सोडून परक्या घरी राहायला येणारी, आयुष्यातील बऱ्या वाईट वळणावर आईवडिलांसारखंच खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी, पुढील 7 जन्म सोबत राहण्याचं वचन घेऊन पती पत्नीच्या पवित्र नात्याला जपत, पतीच्या सुखात आपले सुख मानून आयुष्यभर त्याच्या सुखदुःखात साथ देणारी फक्त पत्नी असते. अशा माझ्या धर्मपत्नीचा सौ मनीषाचा आज वाढदिवस 12 सप्टेंबर. श्री स्वामी समर्थ उपासनेचं बीज कुटुंबामध्ये रोवून संपूर्ण कुटुंबाला स्वामी भक्तीची अवीट गोडी लावणारी, आईसारखं प्रेम देणारी, माया करणारी आणि जीव लावणारी अशी सुशील, संस्कारी, संयमी, अत्यंत प्रेमळ आणि सर्वांची काळजी घेणारी बायको मला मिळाली. आमच्या वरुणला आई, तर सौ गौरीला म्हणजे आमच्या ताऊला तिची ताई मिळाली, हे आमचं परम भाग्य समजतो. कधी हसत तर कधी भांडत आजपर्यंत मला अविरत साथ दिलीस. कशाचीही अपेक्षा न करता
आहे त्यामध्ये समाधान मानून सुखदुःखात खांद्याला खांदा लावून उभी राहिलीस. कठीण काळातील आधार अन सुखदुःखात भागीदार होताना दिलीस खंबीर साथ. क्षयरोगासारख्या संकटाशी झुंजताना दिलास खंबीर हात. कधी चिडलो कधी भांडलो तुझ्याशी झाले भरपूर वाद. मनीषा, कधी रुसलीस कधी हसलीस तर कधी कधी तर उपाशीसुद्धा झोपलीस. तरीही सर्व विसरून निर्मळ मनाने घातलीस अहो अशी प्रेमळ साध. छोट्या छोट्या गोष्टीवर तेच जीवनसाथी भांडतात जे एकमेकावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात. काहीसे असेच प्रेम आम्हा दोघांचे पण आहे. मी खळखळणारा समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा आहेस तू. मी अनंताचं फूल त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू. माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या, भूतकाळ विसरून नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा असं मला नेहमी सांगणारी. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण, प्रेम म्हणजे समजून घेणं. हे सर्व मध्ये सामावलेल्या कशाचीही अपेक्षा न करता आहे त्याच्यामध्ये समाधान मानून सुखदुःखात खांद्याला खांदा लावून उभी राहणाऱ्या माझ्या बायकोला आजचा दिवस मी समर्पित करतोय. माझ्या आयुष्याच्या उत्तरार्धातील तूच एक पक्का सहारा आहेस. प्रत्येक पावलावर माझा आणि मुलांचा तू आधारवड आहेस. तुझ्या निर्मळ निरागस मायेच्या ढगातून स्रवणाऱ्या प्रेमाच्या पर्जन्यधारा हेच माझं आणि ताऊचं आणि वरूणचं आणि संपूर्ण शिवतंत्र परिवाराचं आता तू जग आहेस. तुझ्या वाढदिवसाच्या मंगलक्षणी श्री स्वामी समर्थ चरणी एक फूल वाहत मनपूर्वक श्रद्धेनं आणि स्वच्छ मनानं प्रार्थना करतो की तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ आठवणींनी भरलेले राहो. सुखाने सदैव तुझ्या जवळ राहावं. तुझ्या जीवनात सर्व काही मनासारखं घडू दे. तुला अत्युत्तम निरोगी आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभू दे. तुझ्या डोळ्यात कधी अश्रू न वहावे. मी मनानं नेहमी तुझ्या जवळ असावं. तुझ्या मनातील सदिच्छा सर्व पूर्ण व्हाव्यात. तुझं जीवन सुख, ज्ञान आणि समृद्धीने भरभरून जावो. माझ्या प्रिय बायको, वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तुला उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा. एक पत्र आहे महाराजांकडून. प्रिय बायको मनीषा, आज तुझा 46वा वाढदिवस. बऱ्याच दिवसांपासून तुझ्याबद्दल भरभरून बोलावं, तुझ्याशी हितगुज करावं, मनातल्या तुझ्याविषयीच्या भावना व्यक्त कराव्यात, पण तसा प्रसंगच आला नाही. पण आज मात्र तुझ्याशी या पत्राच्या माध्यमातून हितगुज साधायचं ठरवलं. अर्थात हे फक्त माध्यम आहे तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं. जे कोणाच्या नशिबात येऊ नये ते माझ्या जन्माला येण्यानं झालं. अचानक पोलिओ झाल्यानं मी दिव्यांग झालो, तसं कुटुंबावर आणि समाजावर मी भारच असंच मला वाटायचं. आतून हळूहळू सावरत गेलो. यातून मग का कुणास ठाऊक, पण गुरुवर्य बाबासाहेब देशमुखांचे पोवाडे ऐकून आपणही छत्रपती शिवरायांचं गुणगान गावं असं वाटायला लागलं. हळूहळू शिकत गेलो. जवळचे सवंगडी सोबत घेतले. अथक परिश्रम केले आणि कार्यक्रम करून उदरनिर्वाह सुरू झाला. यात माझे आईवडील आणि माझे गायक वादक सवंगडी यांचा सिंहाचा वाटा आहे. हळूहळू लग्नाचं वय झालं. मी हा असा शरीरानं दिव्यांग पण आत्मविश्वासानं भरपूर भरलेला. पण आजकाल सर्वजण मुली देताना सर्वतोपरी विचार करूनच मुलगी देतात. पण कदाचित देवालाच माझी काळजी असावी किंवा पूर्वजन्मीचं सुकृत म्हणावं. सर्वांचा विरोध झुगारून तू माझ्या जीवनात आलीस आणि कायमचीच माझी झालीस. खऱ्या अर्थानं संपूर्ण जीवन आपल्याला सोबत व्यतीत करायचं होतं आणि तू हे आव्हान स्वीकारलंस आणि आपल्या छोट्याशा संसाराला सुरुवात झाली. पती पत्नीचं नातं पवित्र आणि तितकंच एकमेकांना समजून घेणारं. तसं तू मला माझ्या जीवनात खूप समजावून घेतलं. कधी कार्यक्रम असायचे नसायचे, आर्थिक अडचण संकटाची साखळी ही सुरू असायची.
याच वेळी तू आपला संसार सावरण्याकरता पुढे आलीस आणि सतत जवळजवळ 20 वर्ष तू पापड लाटून आपल्या संसाराला हातभार लावलास. असं करत असताना तू कधीही याविषयी तक्रार केली नाहीस. या दरम्यान आपल्या या संसार वेलीवरती 2 फुले उमलली. तुझे येण्यानं माझ्या जगण्याला एक अर्थ प्राप्त झाला. सतत माझ्या खांद्याला खांदा देऊन माझ्या पाठीशी उभे राहून तुम्हाला खऱ्या अर्थानं मनानं आणि शरीरानं सुदृढ बनवलंस. कुटुंबावर संसाराला आलेल्या संकटांना समर्थपणे पेलवलंस. त्याबद्दल मी आज निशब्द आहे. आज जे काय आहे त्या आईवडिलांचे आशीर्वाद आणि तू दिलेल्या भक्कम साथीनं. कधीही तू कशाचे हे आग्रह केला नाहीस माझ्याजवळ, कधी कुठलाही हट्ट केला नाही. आज मी एक यशस्वी कलावंत शाहीर म्हणून जरी असलो तरी मागे वळून बघताना तू घेतलेले कष्ट विसरू शकत नाही. माझ्या जडणघडणीमध्ये माझे सहकारी कलाकार, माझ्या कलेवर आणि छत्रपती शिवरायांवरती प्रेम करणारे अनेक शिवभक्त व हितचिंतक आहेत, यात शंकाच नाही. पण या वैयक्तिक जीवनात तू दिलेली भक्कम साथ मला लाख मोलाची आहे. तुझ्या या ऋणातून कसं मुक्त व्हावं हे कळत नव्हतं, पण तुला न सांगताच तुझा वाढदिवस साजरा करायचा, तुला सन्मान द्यायचा असं ठरवलं. म्हणून आजचा हा खटाटोप. असो, सांगण्यासारखं खूप काही आहे. माझ्या उत्तरार्धात अशीच तुझी मला भक्कम साथ हवी आहे. त्याकरता तुला आई तुळजाभवानीच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी तुला उदंड आणि आरोग्य लाभो हीच कृतज्ञ प्रार्थना. तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. फक्त तुझाच विजय. यानंतर आजच्या ज्या उत्सव मूर्ती आहेत यांना मी विनंती करते की कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. भारतीय संस्कृती परंपरेनुसार वाढदिवस हा दिव्यांचे औक्षण करून करणारे हे कुटुंब. कारण दीप म्हणजे मांगल्याचं प्रतीक आणि दीपत ज्योती म्हणजे ज्योतिर्मयी लक्ष्मी, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ज्योत. मग ती कोणत्याही प्रसंगी प्रज्वलित झालेली सदैव सौख्याचा, आत्मशोधाचा मार्ग दाखवते. सर्वत्र तेज, सौंदर्य, आनंद, प्रसन्नता निर्माण करते. अशा मंगल दीप ज्योतीने ताईंचं औक्षण या ठिकाणी सुवासिनींच्या हस्ते करूयात. मी मनीषा ताईंच्या मातोश्री सौ मुक्ताबाई शिंदे यांना विनंती करते की कृपया आपण ताईंचं औक्षण करण्यास सुरुवात करावी. पुढील आयुष्यासाठी मनीषाताई आपणास स्वामीमय शुभेच्छा. खऱ्या अर्थाने भाव आणि भावनांचा मेळ म्हणजे मनीषाताईंचा आजचा हा वाढदिवस. ताईंना औक्षण करण्यासाठी मी मनीषाताईंच्या मातोश्री सौ मुक्ताबाई शिंदे यांना मंचावरती आमंत्रित करते. तत्पूर्वी या ठिकाणी जो काही आपला महामृत्युंजय मंत्र आहे 5 वेळेस आपण त्याचं उच्चारण करून लगेच सुवासिनी या ठिकाणी औक्षण करत असतानाच तो मंत्र या ठिकाणी आपल्यासमोर मी म्हणत आहे. यानंतर डॉक्टर वैरागर मॅडम, डॉक्टर सुवर्णाताई गोलेच्या मॅडम, सौ गौरी तनपुरे कराळे, सौ शीतल भापकर, सौ शारदा शिंदे, सौभगिती सुनीताताई शिंदे, सोनाली शिंदे, आरती कराळे, शैलजा चौधरी, सौ सविता थोरले, सौ शीतल लावले, सौ कविता नरवडे आणि सौ सुप्रिया तनपुरे या सर्वांनी औक्षण करण्याकरता यायचं आहे. ज्या सौभाग्यवतींची नावं घेतली आहेत त्या सौभाग्यवतीने कृपया औक्षण करण्यासाठी जायचं आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. आरोग्य संपन्नता, उज्ज्वल यशोदायिता या सर्वांबरोबरच
सुख, समृद्धी, उत्तम उदंड आयुष्य आणि भरभराटीसाठी उपस्थितांनी सदैव बहाल केलेल्या उत्तुंग शुभेच्छा आणि जन्मभर पुरेल एवढी प्रेरक शुभेच्छांची रसद आज मनीषाताईंच्या पदरी विजयजींनी पुरवली आहे. या आगळ्या वेगळ्या सोहळ्याच्या माध्यमातून एक नवा आदर्श दिला आहे. आपण प्रत्येक वाढदिवसाला केक कट केला जातो. या आगळ्या वेगळ्या सोहळ्यामध्ये फळांचा केक, फळ कापून हा वाढदिवस साजरा केला. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात आणि मनीषाताईंना खूप भरभरून शुभेच्छा देऊयात. शिवतंत्र परिवाराच्या वतीने एक सुंदरसं गिफ्ट या ठिकाणी दिलं जात आहे. त्या गिफ्टचा स्वीकार करावा, त्या भेटीचा स्वीकार करावा. जिंदगी का हर एक तोहफा आपके लिए, हवा का हर एक झोंका आपके लिए, एक ही चांद है इसलिए ला नहीं सकते, पर आसमां का हर एक सितारा आपके लिए. सजती रहे खुशियों की महफिल, हर खुशी सुहाने रहे. आप जिंदगी में दिल खुश रहो कि हर खुशी आपके दीवाने रहे. शिवाजी कराळे साहेब, स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला दिशा देण्यासाठी भारतातील ज्या मोजक्या घराण्यांनी भरीव काम केले त्यापैकी एक घराणे म्हणजे मालपाणी परिवार. सुरेशजी कोते यांनाही विनंती करेल की आपण कृपया मंचावरती येता. संस्कारांचा संपन्न वारसा लाभलेल्या या परिवाराने अथक प्रयत्नाने प्रतिष्ठा प्राप्त केली. सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, सन्माननीय श्री उत्तमजी गाडे साहेब यांनी विनंती करेल की आपण कृपया मंचावरती येता. औद्योगिक, आर्थिक, कृषी अशी विविध क्षेत्रे आपल्या दिमागदार कर्तृत्वाने उजळून टाकली. आपले कर्तृत्व बजावले. लाभले भाग्य आम्हास ज्यांचे ते डॉक्टर संजयजी मालपाणी हे प्रथित यश बघतात. त्याचप्रमाणे परमपूज्य काका माऊली, ॲडव्होकेट शिवाजी अण्णा कराळे साहेब, तसेच उत्तमराव गाडे. ये देश है अलबेलों का, मतवाले यहाँ पर रहते हैं. ये देश है अलबेलों का, मतवाले यहाँ पर रहते हैं. तीरों पे लेटे वो जियाले यहाँ पर रहते हैं. दुनिया में सिर्फ हम ही है जो मुल्क को माँ कहते हैं. छत्रपति शिवाजी महाराज की. शिवतंत्र असताना तुम्ही संकटी मंद होते मती आठवा तेव्हा शिवराया. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणत मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करूयात. अग्नीची उपासना करणारी ही भारतीय संस्कृती आहे. खरं तर जगामध्ये 155 देश आहेत, परंतु भारत एक असा देश आहे ज्याला आपण भारत माता म्हणून संबोधतो. स्मरण ते जाणार नाही वाया. मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ही ज्योत म्हणजेच असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय अशी ही ज्योत आणि त्या दीपज्योतीचं प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थानं परमेश्वराला कुठलाही आहुती द्यायची असेल तर ते अग्नीच्या माध्यमातूनच आपल्याला द्यावी लागते. आणि म्हणूनच असा हा जागृत अग्निदेवता आणि त्याची ही दीपज्योतीच्या प्रज्वलनानं आजच्या कार्यक्रमाची ही सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत. आणि शब्दांच्या घेऊन ज्योती उजळू अज्ञानाच्या राती. शब्दांतून जोडत जाऊ जगी मानवतेची नाती. आज या उजळणाऱ्या ज्योती ज्ञानाच्या आहेत, प्रतिभेच्या आहेत, विविध कला गुणांच्या आहेत, वैभवशाली कर्तृत्वाच्या आहेत. उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. आलेल्या अतिथींचा सन्मान हे आपलं क्रमप्राप्त कर्तव्यच. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले आदरणीय डॉक्टर संजयजी मालपाणी साहेब, आधुनिक काळातही आपल्या भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा
पुढच्या पिढीला मिळावा व त्यांचे जतन व्हावे या दृष्टीने करत असलेले काम, गीता प्रचार प्रसाराचे कार्य, याचबरोबर 2 शब्द आईबाबांसाठी या आणि अशा अनेक व्याख्यानातून अवघ्या महाराष्ट्रात ज्यांनी आपल्या एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलं ते माननीय डॉक्टर संजयजी मालपाणी यांचा सन्मान श्री योगेश महामुनी बारामती यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आलेल्या सर्व अतिथींचं हार्दिक मनापासून सहर्ष स्वागत आणि सत्कार आपण केलाय. कुठलाही कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमाला अध्यक्षस्थान हे हवेच आणि म्हणूनच आजच्या अशा या आगळ्या वेगळ्या आणि गोड कौतुकाच्या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना घेऊन येत आहेत श्री प्रणवजी कडू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मालपाणी समूहाचे सर्व संजय सर मालपाणी यांना अध्यक्ष म्हणून आम्ही घोषित करतो. जय शिवतंत्र. धन्यवाद. हॅलो, या अध्यक्ष सूचनेला अनुमोदन देतील यावेळेतील आदर्श शिक्षक सन्माननीय श्री यशवंतजी पाटील सर. मी अनुमोदन देत आहे संजय मालपाणी साहेबांच्या या नावाला अध्यक्षपदासाठी. मनपूर्वक धन्यवाद. लोकमाता, धर्ममाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, प्रदत्त शहाजीराजे, धर्मवीर संभाजीराजे, गुरुवर्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुख, माता पिता आणि ज्येष्ठ बंधूंना नमन करून आजच्या 180 दिवसाच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक काही वेळात करतो. सत्यम परम धीमहि, जे म्हटलो मी, सतचित आनंद, याची व्याख्या खूप अवघड आहे. कळता कळता वर्ष जातात. सत म्हणजे वस्तुनिरपेक्ष अस्तित्व, चित म्हणजे देहनिरपेक्ष ज्ञान आणि आनंद म्हणजे इंद्रिय निरपेक्ष सुख, अशी ती सतचित आनंदाची व्याख्या आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानमार्ग हा पाहिपा लोहाचे चने, जे बोचरिया पडती खाणे. हे अवघड आहे जरा, आणि म्हणून यांना पहिल्यांदा 7 नियम दिले. पुन्हा अनितीचा रुपया घरात येऊ द्यायचा नाही. त्याच्यामुळे भामटा माणूस आमच्या पुढं टिकतच नाही. सत्याला किती ताकद आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एका कल्पामध्ये मी जितक्या वेळा माणूस म्हणून जन्माला आलो ना, तितक्या वेळा माझ्या प्रत्येक जन्मामध्ये फक्त सत्य आणि सत्यच बाहेर पडलं, दुसरं पडलंच नाही. आणि म्हणून या जन्मामध्ये ज्ञानेश्वरीसारखा अमृताचा ग्रंथ प्रगट झाला. माऊलीची ओवी येते, माझी सत्यवादाचे तप केले असे बहुत कल्प, म्हणून तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. मी माझी प्रस्तावना थांबवतोय, कारण आपल्याला काका माऊली आणि संजय भाऊचं महत्त्वाचं ऐकायचं आहे. कारण मी म्हटलं ना, आपण ऐकण्यासाठी 2 कान दिलेत देवाने, पण ते होत असताना इथे जे 45 साधक आहेत त्यांचा सन्मान संजूभाऊच्या आणि काकाजींच्या माऊलींच्या हस्ते होणार आहे. ते फक्त त्यांचं काय नियोजन असेल त्यांच्या हातात येते, मला माहीत नाही. कारण हा कार्यक्रम इथे कुठेही विजय तनपुरे नाव तुम्हाला दिसत नाही आहे. शिवतंत्र परिवार आहे. तुम्ही कुठला किल्ला पाहायला का असा, की जिजाऊ माता किल्ला, शहाजीराजे किल्ला, आणि इथे वशिलाही चालत नाही. वशिला या शब्दाचा अर्थ थोडक्यात असा आहे की वय नसलेला, शिक्षण नसलेला आणि लायकी नसलेला. छत्रपतींकडे 4 ऑप्शन होते, वापरले नाही राजांनी ते. नाही तर एक तर वडिलाच्या इस्टेटीवर
मजा करणे, त्याला म्हणतात आयत्या पिठावर रेषा मारणे. जो शून्यातून विश्व निर्माण करतो ना, पुन्हा प्रश्न येतो शून्यातून विश्व की विश्वातून शून्य, तो एक मग वेगळा विषय आहे. पण इथं प्रत्येकजण आलात. त्यानंतर विजय तनपुरेंना ज्यांनी घडवलं आत्तापर्यंत असे 128 लोक आहेत की एकालाही विसरलो नाही. आमचे बाळू लगे, विशाल बोर्डे, शशिकांत साळवे, त्यानंतर जावेद शेख, इथे जे साऊंड ऐकू ते जावेद भाई, बाळू लगे, आम्ही लहानपणापासूनचे. त्याच्यानंतर सोनू शेवाळे, सोनू साळवे, असे खूप आहेत, असंख्य लोक आहेत की प्रत्येकाच्या ऋणामध्ये मी आहे. आमचे बंडू भाऊ म्हणजे आमच्या अर्जुन भैयाचे वडील, खूप आठवणीत, पण आता ती सांगायला वेळ नाही आहे. पण त्या सगळ्यांचं एक 2-2 सेकंदाचा सत्कार जाता होणार आहे. पण आपण आता इथे फक्त फार नाही, एक काका माऊलींना ऐकून नंतर अध्यक्षीय भाषण संजूभाऊचं होईल. कारण कष्ट तो सभी को करने पड़ते हैं, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग अपने को भरने पड़ते हैं. म्हणून तरुणांसाठी एकच सांगेल की रास्ता अगर खूबसूरत है तो पता करो किस मंजिल तक जाता है. रास्ता अगर खूबसूरत है तो पता करो किस मंजिल तक जाता है, लेकिन मंजिल अगर खूबसूरत है तो रास्ते की परवा मत करो. आणि शेवटचं वाक्य एक सांगतो, जे शरीराने अपंग आहेत त्यांच्यासाठी आणि जे मनाने अपंग आहेत त्यांच्यासाठी, जिंदगी में कभी उदास नहीं होते, तकदीर की खेल से निराश नहीं होते, हाथों की लकीरों पर यकीन मत करना, क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी काका माऊलींना विनंती करतो की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. म्हणा सर्वांनी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. येई जगण्याला रे अर्थ, म्हणा स्वामी स्वामी समर्थ. आज तुम्ही जे 45 साधकीत आहात, ह्या प्रत्येकामध्ये शिवतंत्र हा शब्द महाराजांनी समाविष्ट केला. आपण सुद्धा कुठतरी समाविष्ट आलेलो असतो. धरणी मातेत कुठतरी बीज समाविष्ट होतो. समाविष्ट झाल्यानंतर ते ज्यावेळी रुजतं, शिवतंत्राचं बीज हे तिथं रुजलं गेलं. धरणी मातेत ज्यावेळी आपण बीज टाकतो तेव्हा ते रुजतं आणि रे म्हणजे रेखाटलं, तर त्याला आकृती येते. आज महाराज तुम्ही जे शिवतंत्राचं बीज रवलं ते 45 जणांरूपी आज ते रेखाटलं गेलं. जेव्हा ते रेखाटलं गेलं तेव्हा ते स्तब्ध नाही झालं, ते म्हणजे गतिमान झालं, त्याला गती आली. जी गती आली ते 180 दिवसाचं ते लक्ष झालं. पण आयुष्य जगताना कुठल्या गोष्टीला मध्य येत असतो. आज तुम्ही पहिल्यांदा 60 दिवसाचं घेतलं, तिथं मध्य आणला. 180 अंशात घेतलं, तिथं मध्य आणला. आणि इथून पुढे तुम्ही 1200 दिवसाचा जे पुढचा संकल्प ठेवला आहे, तिथं ह्या सर्वांच्या ज्ञानाच्या आणि कर्माच्या परतेचा प्रवास चालू झाला आहे. ज्यावेळी परतीचा प्रवास चालू होतो त्यावेळी ध म्हणजे धनी मिळतो, आणि आज तुम्ही गुरुरूपी या सर्वांना धनी मिळालेले आहात. ज्यावेळी प्रत्येकाला धनी मिळतो त्यावेळी तो स्वतःच्या कर्मातून निवृत्त होतो आणि त्या गुरुच्या चरणी निवृत्त होऊन तिथं समाविष्ट होऊन जातो. त्याला ध्येय म्हटलं जातं. जोपर्यंत सोच के इतना सोच कि एक दिन तू सोचना ही भूल जाएगा, जिस दिन तू सोचना भूल जाएगा उसी दिन तू तेरे ध्येय को प्राप्त करेगा, तेरे आत्मा को पहचान सकेगा. आयुष्यात तनपुरे महाराजांचा प्रवास पाहिला तर अतिशय खडतर आहे की आयुष्यातील प्रत्येक पर्व आज आपण इथं सुखाने समृद्धीने बसलो आहोत. पण हे बसण्याच्या मागं, त्यांच्या मागं जी संकट आली, जी अनेक अडचणी त्यांना निर्माण झाल्या, कर्मरूपी प्रत्येक त्यांनी स्वतः मात केली. मी अपंग त्यांना कदाचित म्हणणार नाही, कारण माणूस शरीराकडे पाहतो पण आत्मा कधीच अपंग नसतो. त्यांच्या आत्मीयतेचं जे बळ होतं, त्या आत्मीयतेच्या बळावर त्यांनी स्वतःच्या शरीराचा विचार न करता त्यांचं जे ध्येय त्या शिवतंत्रापर्यंत पूर्ण केलं. आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचंय तर पहिलं स्वतःला ओळखा, आणि पहिलं स्वतःला ओळखायचं असेल तर विजय महाराज तनपुरेंकडे अवश्य बघा. तुम्ही बघताय, हा संदेश प्रत्येकाला पोहोचवा. आज वेळ कमी आहे, मी जास्त बोलणार नाही. आज संजय मालपाणी साहेब ज्यांनी 2 वर्षामध्ये भगवद्गीता मखोद्गत केली, की आज भगवद्गीतेचा अर्थ असा आहे की भगवद्गीता जर तुम्ही म्हटली तर आयुष्यात मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. त्या मोक्ष प्राप्तीचाच तो एक मार्ग आहे. श्रवण आणि वाचन या 2 गोष्टी आहेत, वक्ता आणि श्रोता. तर आयुष्यातले असे महान विभूती आज इथं आपल्याला अध्यक्षस्थानी मिळालेले आहेत.
सर्वप्रथम त्यांना मी धन्यवाद देतो की आज या कार्यक्रमात त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं, कारण त्यांचा उद्योग समूह इतका मोठा आहे की एक सेकंदात सुद्धा त्यांना कर्मागतीतून वेळ मिळत नाही. त्याच्या अध्यात्मात ते एवढा मोठा वेळ देतात. त्यांच्याबरोबर मग अशी चर्चा करताना खूप मोठा कार्यक्रम ते फेब्रुवारीमध्ये मोशीमध्ये म्हणजे स्वामींच्या नगरीतच घेत आहेत. मला आनंद वाटला की आज तो योगायोग आहे आज, आणि हे सर्व विजय तनपुरे महाराजांमुळं आज घडून आलं. तर आयुष्यात जो सारेगम पद्धतीचा अर्थ सांगितला आहे हा महाराजांकडे बघा की समावेशन, रेखाटन, गती, मध्य, परतीचा प्रवास, कर्म तुमची तुमच्या गुरुचरणी जर स्वाहा केलीत तर आयुष्यात तुम्ही कधी अपयशी होत नाही. जीवनात कर्म जर गुरुचरणी तुम्ही समर्पित केली तर गुरु हा पहिली माता आहे, नाही पहिला पिता आहे का जो तुम्हाला स्थापन करतो. पहिला गुरु कोण आहे? पिता. कारण लिंग आणि आत्मा धारण करण्याची ताकद जो ठेवतो तो पिता आहे, आणि तो विठ्ठल भगवान आहे, तेच राम भगवान आहे, तेच कृष्ण भगवान आहे. दुसरं स्थान तुमचा देह आहे की मला मासापासून म्हणतो देह करी जे जे कार्य आत्मा भोगितो मंत्र. देहाला प्रत्येक कर्म दिलेले पण त्यातला आत्म्याला कुठलीच कर्म नाही, तो सदा तथास्थ म्हणत असतो. त्यामुळे दुसऱ्या बघताना तुमच्या देहाकडे बघा, त्यात असणारा आत्मा विराजून आलाय, त्याला उद्यापासून ओळखा. हेच महाराज तुम्हाला शिकवत आहेत. तिसरा गुरु तुमचे नेत्र, डोळे, की जे सूर्याचं प्रतीक आहे की सूर्याला लावायला कोण रोज मशाल घेऊन जातं, डोळे उघडायला कोण लाईटर घेऊन बसत नाही, पण ते अविरात त्याचं कार्य करत असतात. गांधारीचं खूप मोठं उदाहरण महाभारतात आहे की नेत्रात एवढी तुमच्या ताकद आहे की अमरत्व द्यायची ताकद तुमच्या नेत्रात आहे. मग नेत्र अशा आशीर्वाद रूपी तुम्ही ठेवा की पुढच्याला त्याचा आशीर्वाद रूपीच सदैव उपयोग करा. ते नेत्यांची तिसरी प्रार्थना आहे. आणि चौथ्या क्रमांक आई आहे. ज्या मनीषा ताई सुद्धा आमच्या मातोश्रीत आहेत, आईच आहेत की आईचं स्थान जगात कुणीच काय घेऊ शकत नाही. आपण 3.5 पीठांना मानतो, हिंदू संस्कृतीला मानतो. हिंदू म्हणजे किती हिनवलं गेलं तर दुवा म्हणजे आशीर्वाद द्यायची ताकद ठेवतो हिंदू. मग आपण हिंदू संस्कृती जन्माला लावतो. बरोबर सर? मालवणी सर, हिंदू किती हिनवलं गेलं तर आशीर्वाद द्यायची ताकद ठेवतो हिंदू. म्हणून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नरहरी सोनार, सर्व संत हे प्रत्येक जातीत निर्माण झाले, पण धर्म एकच शिकवला, विठ्ठल भगवान. ते तुमचे वडील आहेत. आणि आई 3.5 पीठाला जायची गरज नाहीये. आईच्या गर्भात आपण मध्यवरच राहतो. रेणुका मातेचा तांदळ आहे, रेणुका माता सुद्धा आपल्या आईच आहे. कुबेराला राजवत एवढी शरीरूपी अवयरूपी संपत्ती, धनसंपत्ती तुम्हाला देते, कुठलाही मोल मागत नाही. महालक्ष्मी देवी तीच आहे. त्या सर्वांच्या शरीरात सांभाळ तीच करते. ब्लड प्रेशर, शुगर, प्रत्येक बाबाला रक्तपुरवठ्याचं काम ती करते. तुळजा भवानी तीच आहे. आणि शेवटी तुम्हाला जन्म घालते सप्तशृंगी माता सुद्धा तीच आहे. तर 3.5 पीठाला जाण्यापेक्षा रोज आपल्या आईचं दर्शन घ्या. आयुष्यात तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही, हे गीतेत सुद्धा सांगितलं. आणि सर्वात शेवटी तुमचा गुरु आहे. तुम्ही आईच्या पोटात जेव्हा राहता, म्हणजे आज शिवतंत्र परिवारासाठी सांगतो की गुरुजींच्या पोटात म्हणजे मनीषा ताई आणि महाराजांच्या पोटात जेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याला झोकून द्याल, तुमच्या शरीराला बाह्यावरण जेव्हा तुम्ही साष्टांग तिथे समर्पित करसाल, तुम्ही जेव्हा राहता त्यावेळी तुमचा आत्माच तुमचा गुरु असतो. आणि शेवटी जाताना 24 गुरु तुमचा आत्माच असतो. पहिला देह घेताना तो तुमचा आत्मा तुमचा गुरु असतो, तरी शिकवत असतो. आणि जाताना शिकवत असतो मी गेलेलो आहे. म्हणजे सर्वात पहिला आत्मा कोण आहे? तुमचा गुरु आहे. गुरुरूपी तुम्ही आत्मरूपी ज्यावेळी महाराज तुम्ही समर्पित असाल त्याचवेळी तुम्हाला या सर्व कर्म प्राप्त होतील. शिवतंत्र परिवारातर्फे आज जो कार्यक्रम आयोजित केला त्या सर्व आयोजकांचे मी स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, अखिल भारतीय कुंभमेळा परिषदेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद देतो. पुनश्च मनीषताईंना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देतो. त्यांना त्यांचा आयुष्य स्वामीमय आहेच, म्हणतो स्वामी म्हणजे परमेश्वर मानला तर पती मानला तर त्यांनाच त्यांनी स्वामी मानलं आणि त्यांना अखंड विजयी केलं. त्यांना सुद्धा मनापासून कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आमचे विजय महाराज तनपुरे यांच्याबद्दल शब्दच नाही आहेत. जिथं शब्द अपुरे पडतात तिथं जयाचं रूपांतर विजयात होत असतं. आयुष्यात किती त्यांनी स्ट्रगल केलाय, किती आयुष्यात किती खाचाखोणा खाल्ल्यात, किती लढांचे अनुभव घेतले, त्या अनुभवाचं फळ म्हणजे आज आपल्या पुढे ते साक्षात उभे आहेत. ते साक्षात विठ्ठलच आहेत. तुम्ही सर्वांनी विठ्ठलाप्रती जशी श्रद्धा करता त्यांच्याप्रती श्रद्धा केली तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्राप्त राहणार नाही. आणि सत्य शेवटी जे उद्योग समूहात सुद्धा शिरोमणी आहेत, ते मालपानी नाव घेतलं तर जगात सर्वजण नाव ओळखतात. आज खरोबर योग आला की ते इतके साधे आहेत, इतके समर्पित आहेत की 2 वर्षामध्ये एवढी मोठ्या व्यस्त शेड्यूल असतात सुद्धा 2 वर्षात त्यांनी भगवद्गीता पाठ केली. आज 8 लाख लोकांना ती भगवद्गीता ते पाठ करायला त्यांनी प्रवृत्त केलेलं आहे. त्यांना सुद्धा स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने मी त्यांच्या कार्याला धन्यवाद देतो. आणि आता माझे विजय इथं संपवतो. सर, आपल्या सर्वांचे लाडके पोपटरावजी पवार आत्ता फोनवर आहेत, कारण त्यांना किडनी स्टोनचा आजार झाला, थोडा प्रॉब्लेम आहे. लोकमतचा
पुरस्कार झाल्यानंतर त्यांनी घर नाही सोडलं, तरी बी रात्री ते मला म्हटले महाराज मी येतोच आहे. सकाळ झाली आणि ते त्रास वाढला, मग आम्हीच म्हटलं की आता फोनवर बोलतायत पोपटरावजी पवार आपल्या सर्वांना आणि आशीर्वाद देतील इथे त्यांचे शब्द, कारण अर्ध जग ज्यांनी फिरलंय, जे आदर्श गावचे सरपंच आहेत की ज्यांना पद्मश्री मिळाला आहे, असे पोपटरावजी पवार आता बोलणार. मी पोपटरावजींना विनंती करतो, स्पीकर ऑन केलेला आहे, तुम्ही बोलूया. संजीव भाऊ अध्यक्ष आहेत आणि काका माऊली आलेत, शिवाजी अण्णा कराळे, दीपक नरोडे एवढे जण इथं आहेत. बोला जी. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी 181 दिवसांचे आणि या निमित्ताने जे 60 साधक महाराष्ट्रभरातून आलेले आहेत, आज त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सो मनीषाताई यांचा वाढदिवस या निमित्ताने आयोजित केलेल्या आजच्या या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय काका महाराज, मित्र आणि एक विचारवंत संजीव भाऊ मालपाणी, आमचे मित्र ॲडव्होकेट शिवाजीराव कराळे, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, समोर उपस्थित सर्व शिवशाहीर विजयरावजी तनपुरे यांच्या परिवारातील सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना, खरं म्हणजे आज आवर्जून या कार्यक्रमासाठी येणं खूप गरजेचं होतं, परंतु थोडासा त्रास किडनी स्टोनचा 4 दिवस खूपच झाल्यामुळं थोडी विश्रांती घ्यावी लागली. पण तरीही मी महाराजांना सांगितलं की मी मोबाईलवरतून का होईना 2 शब्द बोलतो, कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे की माणूस मनाने आणि प्रेरणेने कणखरा असेल तो निव्वळ महाराष्ट्र नाही, देशात नाही, तर 7 समुद्र पार करून आपली जी प्रेरणा आहे ती प्रेरणा त्याप्रमाणे लोकांना मार्गदर्शन करत असतो. म्हणून शिवशाहीर विजयरावजी तनपुरे त्यांना मी अपंग आहेत असं कधीच मानत नाही, कारण ते सुदृढ माणसापेक्षाही कणखर आहेत. त्यांची वाणी, त्यांची भावना, वारकरी संप्रदायाचे असलेले संस्कार आणि शिवछत्रपतींची प्रेरणा, यातून त्यांनी महाराष्ट्रभर, देशभर आणि देशाच्या बाहेर सुद्धा आपली विजयी पताका फडकवलेली आहे. अर्थात त्यांची विजयी पताका फडकत असताना सौ मनीषाताई म्हणजे त्यांची मनीषा निश्चितपणे पूर्णत्वात जाणार आहे. म्हणून शिवशाहीर विजयरावजी आणि सौभाग्यवती मनीषाताई यांची जी इच्छाशक्ती आहे त्यानुसार हा शिवसाधक परिवार गेली वर्षभर त्यांनी आव्हान केलं होतं राज्यामध्ये, देशातही अनेक भागात, की मला राष्ट्रासाठी समर्पित, समाजासाठी समर्पित असे काही साधक निर्माण करायचे आहेत का जे समाजाच्या आणि राष्ट्राच्या कामी येतील. आणि म्हणून आज जे 60 साधक आलेले आहेत त्यांचे कुटुंबीय पण आज या ठिकाणी बरोबर आहे. कारण आज समाजाला पैशांची गरज नाही, तर आज समाजाला पैसा वापरायचा कशासाठी, अशा संस्काराची गरज आहे. आणि संस्कार हे अध्यात्मातून येत असतात. म्हणून महाराष्ट्राची जी एक वारकरी परंपरा आहे, या परंपरेच्या माध्यमातून त्यांनी राज्यकर्ता कसा असावा तो छत्रपती शिवरायांच्या विचाराचा असावा. म्हणून जी विचारधारा आहे आणि जी या मातीतली जी एक ताकद आहे की ज्याला आपण सहज काय झालं की रामराज्य म्हणतो. रामराज्य म्हणजे नेमकी काय होतं की संस्कारित समाज निर्माण करणारे राज्य करते आणि समाजात असलेले दुःख दूर करून आनंदाचे क्षण निर्माण करून देणे आणि अन्न, वस्त्र आणि निवाराची गरज पूर्ण करणे, या कामासाठी आपल्याला एक रामराज्याची संकल्पना आपण सर्वजण अनादिकालापासून ऐकत आलेला आहोत. म्हणून माऊली ज्ञानदेवांपासून तुकोबरायांपासून सर्व संतांनी एक मोठी परंपरा आपल्या सर्वांना दिलेली आहे आणि त्याच परंपरेचा आधार घेऊन शिवशाहीर विजयरावजी तनपुरे हे राज्यभर आणि देशभर फिरत असतात
म्हणून ते ज्यावेळी हिवरे बाजारला मध्यंतरी येऊन गेले, म्हणलं महाराज फक्त फोन करायचा, येण्याची गरज नव्हती. परत ते म्हणले नाही, इथं हिवरे बाजारला आलं की मला एक ऊर्जा मिळते. आणि म्हणून ग्रामविकासाची ऊर्जा त्याच आधारावर नवीन 60 साधकांची संकल्पना ज्यावेळेस त्यांनी मला सांगितली, मनशी खूप आनंद झाला. कारण किती काळ 2 आणि 4च गावांची आपण नावं चर्चेत घेतो. कुठेतरी हिवरे बाजार, राळेगण सिद्धी यांना सोडून याच्यापेक्षाही आणखीन चांगलं काही करू शकत नाही का? आणि ते करायचं असेल तर आध्यात्मिक संस्कार खूप महत्वाचे आहेत. आज काकाजींनी आपल्याला आता या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर संजयराव आज आपल्यामध्ये आहेत, एक उद्योजक, स्वतःच उद्योग व्यवसाय कुटुंब सांभाळून समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी या परिवाराचं खूप मोठं योगदान राज्यात आणि देशात आहे. म्हणून ते स्वतः साक्षर या अर्थाने झाले की समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे. म्हणून त्यांना आलेले अनुभव, ते अनुभव आपण ज्यावेळी ऐकताल त्यावेळी आपल्याला सुद्धा निश्चित सरपंच जीवनामध्ये आपल्याला आर्थिक सामाजिक बैठक अध्यात्माबद्दल कशी केली पाहिजे याचं उत्तम मार्गदर्शक आपल्याला या ठिकाणी होणार आहे. म्हणून मी पुन्हा एक सौभाग्यवती मनीषाताईंना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण ज्या प्रकारचं पाठबळ महाराजांच्या मागे उभं केलेलं आहे याला या भूतलावर तोड नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण तुम्ही दिलेलं पाठबळ, कुटुंबीय आणि मूर्ती हे खरं मोठं संस्काराचं एक बैठक आहे. आणि त्यानुसार शिवशाहीला राज्यात मारून टपावर ग्रामविकासाचे राष्ट्रपुरुषांची पोवडे गात आहे. पुन्हा मी त्यांच्या या उपक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जे आता त्यांनी लक्ष्य 180 दिवसांचे हा जो मंत्र त्यांनी शिवतंत्र दिलेला आहे, निश्चितपणे आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील. त्यासाठी शुभेच्छा देऊन थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. या महाराष्ट्राला आधी केले, मग सांगितले, मग ते जलसंधारणाचे काम असो की पाणलोट विकासाचे कार्य असो. आणि आपले भाग्य एवढे की आपल्या जवळचा आभाळा एवढा माणूस, ज्यांच्या कर्तृत्वाची गाथा, प्रगल्भ नेतृत्व आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील शिल्पकार ज्यांना म्हटलं जातं, असं पद्मश्री पोपटरावजी पवार यांनी अतिशय सुश्राव्य असं या ठिकाणी मनीषाताईंना शुभेच्छा दिल्या, आपल्या या शिवतंत्र परिवाराला शुभेच्छा दिल्या. मनस्वी धन्यवाद. धन्यवाद. निलिमाजी मिश्रा इथं आल्यात का? हा आल्यात का? मला असं कळलं ज्या खूप कमी वयामध्ये, यस, हां, त्यांना पद्मश्री मिळाले. आमच्या ज्योतीचा फोन आला म्हणजे निलिमाजी आल्यात. मी संजूभाऊच्या हस्ते त्यांचा सन्मान करून आणि संजूभाऊ बोलणार आहेत. या निलिमाजीवरती खूप अपंग अंध लोकांसाठी त्यांचं काम आहे आणि खूप मोठं काम आहे. इतक्या कमी वयामध्ये त्यांना पद्मश्री मिळाली. तर आता धन्यवाद. क्या बात आहे. हां महाराज, मी बोलू इच्छितो की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळते सत्तर, नजर रोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, पाय असावे जमिनीवरती कवितांबर घेताना, असो असावे ओठांवरती काळीच काढून देताना, संकटाचे त्या ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, करून जावे असेही काही दुनियेतून ये जाताना, गहीवर यावा जगाचा साऱ्या निरोप शेवटचा देताना, स्वर कठोर त्या काळाचं क्षणमार बाबा कातर कातर, नजर रोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. त्यांच्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा. आणि त्यानंतर पोपटराव पवार यांचेही आरोग्य करता स्वामींच्या चरणी काका माऊली आपण सर्वजण या ठिकाणी प्रार्थना करूया की पोपटराव पवारांना उत्तम आरोग्याने आयुष्य लाभो. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित आजच्या उत्सवमूर्ती मनीषाताई, आपल्या सर्वांचे अत्यंत लाडके, आपल्याला सातत्यानं मार्गदर्शन करणारे आदरणीय तनपुरे महाराज,
आज या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी खास पुण्याहून मुद्दाम उपस्थित असणारे आदरणीय काका माऊली, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, शिवतंत्र परिवारातील सर्व बंधू आणि भगिनींनो, हा अतिशय आनंदाचा असा प्रसंग आहे की आज आपण मनीषाताईंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि त्या निमित्तानं काही संकल्प नव्यानं करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनीषाताईंना शुभेच्छा देतो. यह जन्म दिवस मंगल पावन, त्योहार जगत का बन जाए, सुबह साज नवीन सजा है वह, श्रृंगार जगत का बन जाए. आपल्या या पाठिंब्यामुळं, आपण घराची एक बाजू भक्कम सांभाळून धरल्यामुळं विजयराव महाराज होऊ शकले. महाराज आपण कोणाला म्हणतो? राजापेक्षा एक पायरी ज्याची वर असते त्याला महाराज असा शब्द वापरला जातो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो आपण, बाकीचे राजे. पण महाराज कोणाला म्हणायचं तर राजापेक्षा एक पाऊल ज्याचं पुढे पडतं त्याला महाराज अशी संज्ञा वापरली जाते. मग राजापेक्षा एक पाऊल पुढे म्हणजे काय? मग छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज का म्हटलं गेलं तर समर्थांच्या उक्तीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचं जर वर्णन आपण ऐकलं, जे 180 दिवसांमध्ये तनपुरे महाराजांच्या मुखातून अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडली, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. आणि मग नंतर समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, निश्चयाचा महामेरू, सकल जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. हा योगी शब्द राजाकडून महाराजाकडे न्यायला कारणीभूत ठरतो की श्रीमंती कितीही असली तरी मनानं माणूस जर योगी राहिला तर जगाचं कल्याण त्याला करता येतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन हे रयतेच्या कल्याणासाठी होतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण महाराज अशी संज्ञा वापरतो. आणि आपल्या भारतीय परंपरेमध्ये जे संत, महात्मे, कीर्तनकार, प्रवचनकार ही जी मंडळी असतात, जी जगाला सावरून घेण्याचं काम करतात, त्यांना महाराज हा शब्द वापरला जातो. एक राज्यकर्ता असतो आणि एक लोकांच्या मनावर राज्य करणारा तो एक दुसरा महाराज असतो. विजयराव तनपुरे महाराज यांना आम्ही महाराज का म्हणतो त्याचं हे कारण आहे की अनेकांच्या जीवनामध्ये ही जी शिवस्फूर्ती जागवण्याचं काम त्यांनी केलं, हे जे शिवतंत्र जागवण्याचं काम केलं, हे काम करणारी मंडळी समाजात आहेत म्हणून खरं म्हणजे समाज टिकून आहे. अन्यथा हे शवतंत्र झालं असतं. शव म्हणजे काय? प्रेत, मुर्दी माणसं जी मुर्दाड असतात, ज्यांच्या जाणीवा संपलेल्या आहेत, ज्यांना आता आज आपण ताईंचा सन्मान या ठिकाणी केला, पद्मश्री. मला इतका आनंद झाला की आपल्यातली एक ताई केवळ अपंगांची सेवा करत राहते. एक जीवन ध्येय मिळालं आणि ते जीवन ध्येय मिळालं म्हणून भारत सरकारला दखल घ्यावी लागते आणि पद्मश्री द्यावं लागतं. यातून ताईंची उंची नाही वाढत, त्या पद्मश्रीची उंची वाढते. की अशा मंडळींना जी समाजामध्ये पूर्वी पद्मश्री पैसे पाहून दिले जायचे, आता काम पाहून दिले जात आहेत. हे फार मोठा बदल आपल्याला या दिवसांमध्ये घडलेला दिसतो. आणि मग अशा मंडळींना जेव्हा पद्मश्री मिळतं, पोपटराव पवारांना मिळतं किंवा आपल्या अकोल्याच्या राहीबाईंना मिळतं, पेपेरेंना, तर या अशा मंडळींना जेव्हा पद्मश्री मिळतं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की या मंडळींच्या जीवनाला एक ध्येय होतं, एक अधिष्ठान होतं, एक पर्पज होतं. आणि ज्यांना पर्पजच माहीत नाही ती मुर्दाड असतात. की ज्यांना आपल्या आयुष्याचं पर्पज काय हेच माहीत नाही, आपण कशासाठी जन्माला आलो आणि कशासाठी जगतोय हे ज्यांना कळत नाही, ती मुर्दाड असतात. परंतु अशा मुर्दाड झालेल्यांनाही जिंदादिल करायचं. जिंदादिल हा शब्द फार गमतीशीर आहे. तर जिंदा म्हणजे जिवंत आहे, पण दिल म्हणजे शेवटी हृदय. आत्ता काका माऊलींनी जे सांगितलं
की आत्मिक ऊर्जा ही माणसाला अपंगत्वाकडून, म्हणजे पंगू असतो परंतु त्या पंगत्वाकडून जे आहे त्याला पंखत्वाकडे नेतं, त्याला पंख उडवतं, आकाशामध्ये भरारी घ्यायला लावतं. आणि शारीरिक काही मर्यादा जरी असल्या, सामाजिक मर्यादा असल्या, आर्थिक मर्यादा असल्या, पारिवारिक मर्यादा असल्या, लिंगभेदाच्या मर्यादा असल्या, जातीभेदाच्या मर्यादा असल्या, तरी सुद्धा ही माणसं पंख लावून वर उडतात, कारण त्यांचं आत्मिक जागरण झालेलं असतं. हा 180 दिवस मी खरं आज कार्यक्रमाला यायला मान्य का केलं तुम्हाला खरं सांगतो. आज वर्किंग डे आहे. मी शक्यतो वर्किंग डेला सकाळी कधीच जात नाही, कारण माझा कर्मयोग म्हणजे माझ्याकडे काम करणाऱ्या 5-5.5 हजार लोकांचा रोजीरोटीचं काम मला पाहावं लागतं. त्याच्यासाठी मला सकाळी काम करावं लागतं. पण ते सगळं सोडून मी आज इथे आलो याचं कारण या 45 लोक जी फेटा घालून बसलेली आहेत, ज्यांनी शिवतंत्राचा अभ्यास करायला सुरुवात केली, 180 दिवस त्यांचं दर्शन घ्यायला आलो. याचं कारण असं आहे की आपण त्या 180 दिवसांच्या वाटचालीवर चालायला लागलो. त्यातला एक शून्य काढून टाकला की 18 शब्द शिल्लक राहत, 18 अक्षर शिल्लक राहते, 18 संख्या शिल्लक राहते. हे 18 अध्याय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जर बारकाईनं पाहिलं तर भगवद्गीतेचा उपदेश अर्जुनाला केला. अर्जुनाला तो कितपत रुचला आणि पचला हे मला माहित नाही, परंतु जिजाबाईंनी जो उपदेश महाभारताच्या रामायणातल्या गोष्टी सांगून बालशिवबाला केला, त्यामुळे गीता जगण्याचं काम माझ्या केबिनमध्ये परवा महाराज आले होते. 2च गोष्टी ठेवलेल्या आहेत पूजा करायला, एक भगवद्गीतेचं पुस्तक आणि शिवाजी महाराजांचा पुतळा. कारण जिवंत भगवद्गीता जिथं पाहायला मिळते ती शिवाजी महाराज आहेत आणि जो विचार आहे. आणि म्हणून भगवद्गीतेची सुरुवात होते त्यात आंधळा, तोही दृष्टीहीन आंधळा राजा, तो बोलायला लागतो. धृतराष्ट्र तो विचारतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. पहिल्याच श्लोकात माझं नाव आलं, मला बरं वाटलं. आपल्या आईवडिलांनी योग्य नाव दिलं आपल्याला. आणि शेवटचा श्लोक त्या दिव्य दृष्टी प्राप्त संजयाला त्याच्या तोंडी घातलेला आहे महर्षी व्यासांनी. पहिला श्लोक जो आहे तो आंधळ्या धृतराष्ट्राच्या मुखी आहे आणि शेवटचा जो श्लोक आहे तो दिव्य दृष्टी प्राप्त संजयाच्या मुखी आहे. आणि तिथे संजय म्हणतो, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर. त्याच्यात विजय आहे, तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. मोठा गमतीशीर श्लोक आहे हा. या श्लोकामध्ये केवळ कृष्ण शब्द नाही आहे आणि केवळ पार्थ शब्द नाही आहे. यत्र योगेश्वर कृष्णो, तिथे योगेश्वर कृष्ण आहे. योगेश्वर असणं हा विचार आहे आणि कृष्णाचा विचार ज्या ठिकाणी आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर. तो धनुर्धर असला पाहिजे, नुसत्या पार्थाचा काही उपयोग नाही आहे. त्याच्या हातामध्ये धनुष्य असलं पाहिजे, ते गांडीव त्यानं उचललं पाहिजे. संपूर्ण भगवद्गीता जी सांगितली गेली ते खाली पडलेलं जे गांडीव धनुष्य होतं ते पुन्हा अर्जुनानं हातात घ्यावं आणि युद्ध करावं. आणि हे जे पापी ज्यांनी एका महिलेच्या द्रौपदीच्या वस्त्राला हात लावला, अशांचा निपात करावा, क्षत्रियाचं कर्तव्य करावं, युद्ध करावं आणि युद्ध जिंकावं म्हणून भगवद्गीता सांगितली गेली आहे. ते भक्तियोग वगैरे ते सगळे आहेत, ठीक आहे, परंतु मूळ पर्पज जो भगवद्गीतेचा जो आहे ना तो कर्मयोग आहे. ते आपण कृतिशील व्हावं. आपला जो धर्म आहे, धर्म म्हणजे हिंदू मुसलमान वगैरे हे सगळं अपेक्षितच नाही बरं का, हे सगळे मानवच आहेत. हा धर्म म्हणजे काय तर मी जे स्वीकृत माझं जे कर्तव्य आहे, मग माझ्या आईवडिलांविषयीचं काही कर्तव्य आहे, तो माझा मातृधर्म झाला, तो माझा पितृधर्म झाला. माझ्या मुलांविषयीची काही कर्तव्य आहे, तो माझा पुत्रधर्म आहे. माझ्या गुरूंविषयीची काही कर्तव्य आहेत, शिक्षकांविषयीची तो गुरुधर्म आहे, तो शिष्य धर्म आहे. तसंच माझ्या देशाविषयी काही कर्तव्य आहे, तो राष्ट्रधर्म आहे. मग एक सैनिक ज्या वेळेस सीमेवर लढत असतो तो धर्माचं पालन करत असतो. धर्माची ही व्याख्या अभिप्रेत आहे. आणि म्हणून गीतेमध्ये एक अजून गंमत आहे. हा जो पहिला श्लोक आहे ना, या पहिल्या श्लोकाची सुरुवात होते धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे.
पहिलं अक्षर जे आहे त्या श्लोकाचं ते ध आहे. आणि शेवटचा जो श्लोक मगाशी मी सांगितला, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम मधला तो म जो आहे शेवटचा, पहिला धन शेवटचा म धर्म. या धर्माच्या मध्ये बसलेले 700 हे श्लोक हे आपल्याला आत्मिक जागरण करतात. आपलं आत्मिक जागरण करतात. आणि अनेक गोष्टी अशा सांगितल्या जातात त्याच्यामध्ये, ज्यात कृष्ण काही, खरं सांगू तुम्हाला, मला मोठं आश्चर्य वाटलं. पहिला अध्याय संपला ना, त्याच्यात असं खाली लिहिलेलं होतं, ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे. आणि अख्ख्या त्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचं रडणंच होतं. कृष्ण बोललाच नाही त्या अध्यायात, एकही श्लोक कृष्णाच्या मुखात नाही आहे. आणि तरी सुद्धा असं म्हटलं कृष्णार्जुन संवादे. जरा माणूस काही बोललाच नाही तर संवाद घडला कसा? मोठा प्रश्न आहे. आणि मी याच्यावर फार विचार केला की हे कसं काय संवाद म्हटलं गेलं याला. महर्षी वेदव्यासांनी याला संवाद म्हणावं ज्याच्यात कृष्ण एक शब्द बोलला नाही. अर्जुनच बोलत गेला, तो बोलत गेला, रडत गेला. किती रडला. गांडीवम संस्कृते हस्ता त्वक्चैव परिदय्यते न च शक्नोम्यवस्थातुम भ्रमतीव च मे मन. मी भ्रमिष्ट झालो, माझं काय संपलं, माझं हे धनुष्य खाली पडलं, सगळं संपलं. मला उभं राहायची इच्छा नाही, मला युद्ध करायची इच्छा नाही. हे माझे गुरुवर्य आहेत, हे माझे पितामह आहेत, हे माझे बंधू आहेत, हे माझे शालक आहेत, मामा आहेत, मला नाही करायचं युद्ध. अशा त्या अर्जुनाला ज्यावेळेस तो रडायला लागला आणि सांगायला लागला, त्यावेळेस कृष्णाने काय केलंय तर कृष्ण शांत चित्तानं ऐकण्याचं काम करतोय. जोपर्यंत ऐकणारा नाही आहे ना, तोपर्यंत बोलणाऱ्याचं बोलणं संवाद होत नाही. कृष्ण ऐकतोय म्हणून अर्जुनाचं बोलणं संवाद झालं आणि म्हणून कृष्णार्जुन संवाद आहे. आता मी इथे बोलतोय, तुम्ही ऐकताय, म्हणून माझ्या बोलण्याला काही किंमत आहे. हा हॉल जर मोकळा असता मी एकटाच बोलत राहिलो असतो तर विजयरावांनी मला कुठे नेलं असतं? तातडीनं उचलून येरोड्याला नेलं असतं. काय येडा झाला, हा एकटाच बोलतोय. ऐकणारा कोणीतरी आहे म्हणून बोलणाऱ्याला किंमत आहे. भगवान श्रीकृष्णानं पहिल्या अध्यायात सांगितलं, आपले जे परिवारजन असतात त्या परिवारजनांना ऐकण्याचं काम आधी करा. पहिलं ऐका त्यांना. मी ज्यावेळेस PhD करत होतो, मी लहान मुलांच्या विकास या विषयावर PhD केली पुणे विद्यापीठात. आणि त्यावेळेस मी एक फॉर्म दिला होता मुलांना, क्वेश्चनियर म्हणतात त्याला, प्रश्नावली. आणि त्यात अनेक प्रश्न विचारले होते की तुमचा दिवसभरातला सगळ्यात आनंददायी वेळ कोणता असतो. अनेक पर्याय होते. TV पाहताना असतो, व्हिडिओ गेम खेळताना असतो, गाणं गाताना असतो, क्रिकेट खेळताना असतो, नाचताना असतो, अभ्यास करताना असतो, गणित सोडवताना असतो, वगैरे वगैरे अनेक पर्याय होते. आणि सर्वाधिक पर्यायावर जो टिकमार्क झाला ते वाचून, ते पाहून मलाच धक्का बसला. सगळ्यात जास्त मुलांनी लिहिलं होतं की ज्यावेळेस आम्ही शाळेत जाताना बसमध्ये किंवा रिक्षामध्ये असतो तो आमचा सगळ्यात आनंददायी वेळ असतो. म्हणजे घरातली आई आणि शाळेतल्या बाई नको, आम्ही मध्ये बरे. मला मोठं आश्चर्य वाटलं की काय आहे, असं का लिहिलं मुलांनी. काही मुलांना विचारलं, त्यांच्या मनात शिरण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस लक्षात असं आलं, त्या मुलांनी सांगितलं की घरातली आई आणि शाळेतल्या बाई सारखं बोलत असतात, ऐकून काहीच घेत नाहीत. आणि मधल्या या रिक्षाच्या दाटीवाटीमध्ये एका छोट्याशा रिक्षात 10-10, 15-15 मुलं कोंबलेली असतात त्यावेळेस. आता बसेस वगैरे झाल्या, पण त्या गर्दीत, त्या दाटीवाटीत देखील आम्ही ज्यावेळेस काही बोलायला लागतो, आमचं ऐकून घ्यायला आमची मित्रमंडळी असतात. आणि म्हणून तो सगळ्यात जास्त आनंदाचा वेळ असतो. कोणीतरी ऐकून घेणार असलं की आनंद वाटतो. महाराज असेच महाराज नाही झाले. त्यांच्या अनेक फॉलोअर्सना, त्यांच्या भक्तांना, त्यांच्या फॅन्सना ऐकून घ्यायचं काम करतात शांत चित्तानं. आणि तुम्ही अजून एक अनुभव घेतला असेल, ज्यावेळेस आपण काहीतरी बोलत असतो आणि अत्यंत काहीतरी गहन आणि अत्यंत काहीतरी डेंजरस काहीतरी सांगत असतो, आपल्या जीवनातलं शल्य, आपल्या जीवनातलं दुःख. आता ऑनलाईन कार्यक्रम चालला असेल आणि तुम्ही महाराज स्क्रीनवर होते आणि आपण आपलं फार दुःखाचं काय, फार सगळं पीळ तिथं पाडला आणि सगळं कस तिथं सांगितला. आणि महाराजांना तुम्ही कधी ते हसत नाहीत असं पाहिलं का? ही इज ऑलवेज स्माइलिंग. कायम हसताय माणूस.
ज्या वेळेस दुसरा अध्याय सुरू झाला ना, तिथं कृष्ण बोलायला सुरुवात केली. कृष्णानं ते सगळं अवतार पाहिला त्या अर्जुनाचा, आणि कृष्णानं बोलायला सुरुवात केली. आणि कृष्णानं तिसऱ्या श्लोकामध्ये, म्हणजे कृष्ण बोलायला लागला त्याच्यानंतरच्या दुसऱ्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणाला माहितीये का? जे शब्द वापरले ते अत्यंत गंभीर शब्द आहेत, अत्यंत टोकदार आहेत, जणू काही शिव्याच आहेत. कृष्ण म्हणतोय क्लैब्यम मास्मगमः पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. बापरे, या शब्दांचे अर्थ जर नीट उलगडून पाहिले तर धक्का बसतो आपल्याला. कारण क्लैब्य या शब्दाचा अर्थ आहे नपुंसक. अर्जुनाला उद्देशून वापरलेला हा शब्द आहे की तू नपुंसक आहेस. मला वाटलं कृष्ण चिडला, कारण मी 1 बाय 1 जात होतो ना, एक एक श्लोक एक एक अध्याय. मला वाटलं कृष्ण चिडला. आणि स्वाभाविक आहे हो, ज्याच्या भरोशावर एवढं उभं केलं युद्ध, आणि हा मधोमध आला दोन्ही सैन्यांचा आणि खाली बसलाय. मग बरं होतं की मी माझ्या घरी तू तुझ्या घरी, हे उद्योग करायला कोणी सांगितले होते? तू आला म्हणून मी इथे आलो. कृष्णाचं रागावणं स्वाभाविक आहे. आणि नंतरचे काही श्लोक कृष्णाचे झाल्यानंतर परत संजय बोलायला लागतो, आणि संजय जे बोलतोय तो कृष्णाची भावदशा, त्याची बॉडी लँग्वेज सांगतोय, त्याची देहबोली काय हे सांगतोय. आणि तिथे कृष्णानं असं सांगितलं की प्रहसन्निव भारत सेनयोर उभयोर मध्ये विशीदंतमिदं वचः. प्रहसन्निव भारत, हा जो कृष्ण आहे हे सगळं जे सांगतोय, आणि त्या अर्जुनाला तू हिजडा आहेस असं म्हणतोय, तू नपुंसक आहे असं म्हणतोयस, तो अर्जुन हे सगळं हसत हसत बोलला. शॉकच लागला मला, एवढं डेंजर बोलला आणि हसत हसत बोलला. पण अर्जुन हा कृष्णाचा मित्र आहे, तो सखा आहे. आणि आपल्या मित्राला एखादी शिवी हसडताना आपण जर हसत हसत ती शिवी हसडली तर त्यातला मतितार्थ मित्राला कळतो, पण त्यातला काटा मात्र त्याला बोचत नाही. ही मैत्री असते. आणि म्हणून कृष्णाचा एकही फोटो रडका दिसत नाही. युद्धाच्या मैदानावरही तो स्माइलिंग फेस मध्येच आहे, तो हसतोच आहे. जीवनात कितीही दुःख आली तरी देखील आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. आपण जो स्वतःशी संतुष्ट राहायला शिकतो त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते आणि तो स्थितप्रज्ञ होतो, असं त्या ठिकाणी म्हटलंय. जो चिडत नाही, जो रागवत नाही. कारण तुम्हाला काय सांगू, मी एवढा चिडखोर होतो, माझ्या केबिन मध्ये लोक यायला घाबरायचे, आमचेच लोक घाबरायचे. मला बाहेर हिटलर म्हणायचे, नंतर आत्ता कळालं मला. कारण आला की मी त्याचं पाणीच काढायचो, आपलं नावच मालपाणी. आणि एक दिवशी मी वाचत होतो, त्याच्यात असं म्हटलं भगवद्गीतेमध्ये की क्रोध जो आहे तो तुम्हाला नरकाच्या दारात नेऊन उभा करतो. असं वाक्य आहे. 3 गोष्टी सांगितल्या तिथे. त्रिविधन नरकस्येदन द्वारन, त्रिविधन नरकस्येदन द्वारन नाशनमात्मनः. तुमचा नाश, सर्वनाश करणाऱ्या 3 गोष्टी आहेत. काम क्रोधस तथा लोभस तस्मादेतत् त्रयं त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ या 3 गोष्टी आहेत. याचा त्याग केला तरच तुम्ही स्वर्गात जाणार आहात, नाही तर नरकाचा दरवाजा उघडलाच म्हणून समजायचं. मी सकाळी हे वाक्य वाचलं, दुपारी बातमी आली आमच्या एका मित्राची. मी संध्याकाळी त्यांच्या घरी बसायला गेलो, तिथे गरुड पुराण चालू झालं होतं. मी कधीच ऐकलेलं नव्हतं याच्या आधी. आता अशा प्रसंगी गेल्यानंतर गपचूप ऐकावं लागतं, जे सांगल ते समजून घ्यावं लागतं. त्यामुळे आपला गपचूप बसलो खुर्चीत, आणि ते चाललं होतं. आणि ते महाराज पंडित तिथे आलेले होते, काहीतरी सांगत होते. आणि त्यांनी सुरू केलं की आता नरकाचं तुम्हाला वर्णन सांगतो म्हणाले. माझे कान टवकारले, कारण मी सकाळीच वाचलं होतं की आपण दिवसातून 7-8 वेळा नरकात जाऊन येतो. हा, दिवसातून 7-8दा राग केला की आपण नरकात जातो. नरकाचे दरवाजे उघडे असतात आपल्यासाठी. आणि ते महाराज सांगायला लागले, तिथे बसलेले ते गरुड पुराण वाचणारे, ते म्हणाले की तुम्हाला त्या वैतरणी नदीतून नेतात, ती घाणेरडी, अत्यंत सगळ्या घाणेरड्या पदार्थांची, ज्याच्यामध्ये पू असतो, शेंबूड असतो, मलमूत्र असतं, त्यातून ओढत ओढत तुम्हाला घेऊन जातात. आई ग, भयानक प्रकार. आणि त्या नरकाच्या दरवाजात तुम्हाला उभं करतात. आणि मग तिथे आधीपासूनच ते काळे कभिन्न असे यमदूत उभे असतात.
आणि ते यमदूत तुमच्या शिरच्छेद करतात. आता मेलेल्याचा काय शिरच्छेद करणार? मी तार्किक माणूस आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टीचा तर्क लावत बसतो. आणि मग तुमचं मुंडकं एक जण धरतं, तुमचं धड एक जण धरतं आणि नाचत नाचत तुम्हाला ते आत घेऊन जातात. आतमध्ये उकळत्या तेलाची कढई असते, त्या कढईमध्ये तुम्हाला फेकतात आणि तुमचं भज बनतं. आपल्या काही डोक्यात हा विषय बसला नाही, पण डोक्यात चक्र चालू होतं की सकाळी वाचलं नरकात जातो, आपण दिवसातून 7-8 वेळा नरकात जातो, आपण राग करतो, चिडचिड करतो, आणि संध्याकाळी ऐकलं की त्याचं डोकं कापलं जातं. आणि रात्री झोपता झोपता माझ्या डोक्यात वीज चमकावी तसा हा विषय चमकला की ज्या वेळेस मी चिडलेलो असतो, रागावलेलो असतो, त्यावेळेस मी बेशुद्धावस्थेतच असतो. माझं सबकॉन्शियस माइंड हे अनकॉन्शियस झालेलं असतं, माझं अंतर्मन हे पूर्णतः बेशुद्ध झालेलं असतं आणि म्हणून मी बेभान झालेलो असतो आणि अद्वा तद्वा बोलतो, नाही ते बोलतो, चुकीचे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतात. माझा विवेक संपलेला असतो, मी बुद्धीनं काम करत नाही, माझी बुद्धी झोपलेली असते, म्हणजेच माझं डोकं काम करत नाही, म्हणजेच माझा शिरच्छेद झालेला असतो. माझं डोकं नसतं ठिकाण्यावर, माझं डोकं ठिकाण्यावर नसतं मी जेव्हा चिडलेलो असतो. आणि मग उकळत्या तेलाची कढई, ती उकळत्या तेलाची कढई बाहेर नाही कुठं, आतच आपलं रक्त उकळायला लागतं ज्यावेळेस आपण चिडलेलो असतो. आणि ते जे उकळतं रक्त आहे त्यातून अनेक आजार मला जडतात. आणि माझं डायबिटीस नुकतंच त्यातून मला कळलं होतं की आपल्याला डायबिटीस आहे. आणि मला लक्षात आलं की हाच तो नरक आहे. अहो, घरात एवढी सुख समृद्धी आहे, जेवणाला पंचपक्वान्नांचं ताट आहे, गोडधोड पदार्थ आहेत, फक्त पाहायचे खायचे नाही. याच्यापेक्षा दुसरा नरक काय असू शकतो? आणि हा जो रोग जडला तो या सगळ्या मेंटॅलिटीमुळे जडला की दिवसभर उकळत्या तेलाची कढई पेटवायची बंद करायची, पेटवायची बंद करायची. असं जर तेल उकळतं ठेवलं दिवसभर तर इथं बसलेल्या महिला सांगतील दिवसातून 10 वेळा नुसता उकळला बंद केला, उकळला बंद केला, संध्याकाळपर्यंत वाटोळ झालेलं असतं त्या तेलाचं. आणि आरशात पाहायचं, चिडलेल्या माणसानं ताबडतोब आरशात पाहायचं. आपल्या चेहऱ्याचा लाल बुंद पकोडा झालेला आपल्याला तिथंच दिसतो, आपलं भज तिथंच झालेलं असतं, आपला बटाटे वडा, आपला सामोसा जो काय असेल तो तिथं दिसायलाच लागतो आपल्याला. हे नरक नाही तर दुसरं काय? आणि मग मी सांगितलं नाही बा, आपल्याला तर ह्याच्यातून बाहेर आलं पाहिजे, कारण आपल्याला काही नरकात जायचं नाही. आणि नरक म्हणजे काही मेल्यानंतरचा विषय नाही, तो आत्ताचाच विषय. अख्खी भगवद्गीता पाठ केली 2 वर्षात. ती पाठ यासाठी केली की ती परत 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 परत, कारण 48 वर्षी पाठांतराची क्षमता जरा कमी होते, पण ती परत परत म्हणायला लागते. आणि परत परत म्हणताना तो अर्थ आपल्यात भिनत जातो, तो अर्थ आपल्यात अंतर्मनात जात राहतो. आणि म्हणून ते सगळं केलं. आणि मग नंतर कोरोना लागलाय. मग कोरोनात विचार केला की हे सगळं शिकवावं आपण, आणि ते शिकवायला ऑनलाईन सुरुवात केली. आणि ऑनलाईन शिकवता शिकवता 159 देशांमधले 8 लाख लोक शिकतायत आज, समजून घेत आहेत. learngita.com नावाची ऍप तयार केली, त्यातून शिकतायत. हे ऑनलाईन जे शिकणं आहे हे फार कामाचं ठरलं. आणि ज्यावेळेस तनपुरे महाराज भेटले की असा असा कार्यक्रम आहे, आणि त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली की 180 दिवसांचं लक्ष्य, मला त्यातला 18च दिसला की 18 अध्याय पोहोचतायत या लोकांपर्यंत. ही कोणती जीवनमूल्य रुजवण्याचं काम ते करतायत? त्या 18 अध्यायांमधला जो 16वा अध्याय आहे ना, त्यामध्ये ती जीवनमूल्य सांगितली 26. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्य अक्रोधस्त्याग शांतिरपैषुणम दया भूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम तेज क्षमा धृति शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम अभिजातस्य भारत. ही 26 गुणसंपदा ही दैवी गुणसंपदा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर जीवन पाहिलं तर हे 26चे 26 टिकमार्क करावे लागतात, त्यातला एकही कमी पडत नाही. आणि म्हणून श्रीमंत योगी, आणि म्हणून कथेच्या व्यासपीठावरून, मी मुद्दामून व्यासपीठ हा शब्द वापरतोय, विचारपीठ हा शब्द वापरत नाहीये, त्या व्यासपीठावरून धार्मिक अनुष्ठानाच्या माध्यमातून
तनपुरे महाराजांनी शिवचरित्र सांगायला सुरुवात केली त्यावेळेस आपल्या ग्रामीण भागातल्या जनतेच्या तनामनात ते शिवचरित्र भिनायला लागलं. आणि शिवचरित्र तनामनात भिन्न म्हणजेच भगवद्गीता भिन्न, यापेक्षा वेगळं दुसरं काही नाही आहे. आणि असं शिवचरित्र 180 दिवसांमध्ये कृतिशीलतेनं तरुणींच्या मनात भिनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि ती सगळी मंडळी शिवतंत्र परिवारामध्ये एकत्र येणार आहेत. निमित्त मनीषाताईंच्या वाढदिवसाचं आहे. निमित्त मात्रम भवसव्य साचिम. निमित्त आहे वाढदिवसाचं, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं काम जे घडणार आहे, आजपर्यंत ऑनलाईन खेळणारी मंडळी जेव्हा एकत्र येतात, एकत्र जेवतात, एकत्र बसतात, काहीतरी नवीन ऐकतात. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावही, आणि जाताना काहीतरी नवीन पराक्रम करण्याचं ध्येय सोबत घेऊन जातात. त्याला शिवतंत्र परिवार म्हणतात. तेजस्विनावधीतमस्तु. यातून काय घडणार आहे तर आपली तेजस्विता वाढत जाणार आहे. शिवाजी महाराजांसारखं तेजस्वी होण्याचा विचार घेऊन जाणं म्हणजे शिवतंत्र आहे. यावेळी शिवाजी महाराजांनी काय केलं असतं हा विचार मनात भिनवायचा. मग कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेस समोर उभी केली जाते आणि महाराज म्हणतात की आमची आई अशी सुंदर असती तर आम्हीही असेच सुंदर झालो असतो, ही आई आहे. हा संस्कार जो आहे, हा संस्कार पुढच्या पिढीच्या मनात भिनला पाहिजे. उगीच नाही शिवाजी महाराजांवर ही काव्य लिहिली गेली. शिवाबावरी नावाचं काव्य आहे, शिवराज भूषण नावाचं काव्य आहे. त्या कविराज भूषणानं हे काव्य लिहिलं. साजी चतुरंग बीर रंग मी तुरंग चढी सरज शिवाजी जंग जीतन चलत है. शिवाजी जंग जीतन चलत है. शिवाजी हा युद्ध जिंकायला निघालाय. तुमच्या आणि माझ्या मनात सुद्धा एक शिवाजी असतो आणि रोज चाललेलं युद्ध असतं. ते युद्ध जे असतं ते मनाचं आणि बुद्धीचं युद्ध. मन म्हणतं इकडे चल, बुद्धी म्हणते नाही तिकडे बरोबर नाही, इकडे चल. मन म्हणतं काही नाही, पिऊ आज मजा करू. बुद्धी म्हणते नाही, इट्स नॉट युअर वर्क, इकडे चल. मनाचं आणि बुद्धीचं युद्ध. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन तुकोबाराय उगीच नाही सांगून गेले. ते जगातही आणि मनातही आहे. ते मनातलं जे युद्ध चालतं त्या युद्धामुळे अर्जुन खाली बसला होता आणि त्याच युद्धामुळे शिवाजी महाराज उभे राहिले होते. हा फरक आहे. ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली अर्जुन खाली बसतो आणि ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते शिवाजी महाराज उभे राहतात. हा बेसिक डिफरन्स आहे. आणि त्यामुळे पडलेल्या मनांना जागृत करणारी ती भगवद्गीता आहे आणि पडलेल्या मनांना दिशा देण्याचं काम करणारा शिवचरित्र आहे. आणि म्हणून शिवचरित्र धार्मिक व्यासपीठावरून सांगणं हा एक आगळा वेगळा प्रयोग आदरणीय विजय महाराजांनी केला आणि त्यामुळे ते विश्व शिवशाहीर झाले, विश्व शिव व्याख्याते झाले. कारण जगाला आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. उगीच नाही त्या भूषणानं कविता लिहिली. इंद्रजिमी जुंभ पर वाडवस अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है. पवन बरी बाह पर संभुरति नाह पर जो सहस बार पर रामद्विज राज है. दावाद्रुम दुंड पर चित्तामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है. तेजतम अंश पर कन्ह जिमी कंस पर जोमलेंछ बंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज है. शेर शिवराज है. उगीच नाही. हा श्रीकृष्णाचा विचार, हा भगवद्गीतेचा विचार, ती भगवद्गीतेत सांगितली गेलेली जीवनमूल्य. सगळ्यात पहिलं जीवनमूल्य खरं तर अहिंसा सांगायला पाहिजे होतं नाही का. पण सगळ्यात पहिलं जीवनमूल्य अभयम सांगितलं. अभयम सत्व संशुद्धीर. तू डरपोक राहू नकोस, तू भयरहित हो. आपल्या मनातलं भय काढून फेक. मनाच्या निगेटिव्हिटीज, मग तो क्रोध असेल, तो भय असेल, ती निराशा असेल, ते डिप्रेशन असेल, या प्रत्येक निगेटिव्हिटी मधून बाहेर काढण्याचं
काम भगवद्गीतेने अर्जुनाच्या बाबतीत केलं आणि समाज मनातील अशा पद्धतीची निगेटिव्हिटी बाहेर काढून फेकून देऊन त्या समाजाला पुन्हा उभं करण्याचं काम, शरीरानं जरी उभं राहायला त्रास होत असला तरी समाज मनाला उभं करण्याचं काम करणारे विजय तनपुरे महाराज यांचं हे काम, त्यांना मुजरा करावा, त्यांना सलाम करावं, त्यांना प्रणिपात करावा, प्रणाम करावा असं आहे. आणि म्हणून मी त्यांचा फॅन आहे. आणि म्हणून आज वहिनींचं त्यांनी वाढदिवस साजरा केला, हे फार, याला एक वेगळं मोल आहे. याला ते मोल असं आहे की आपल्या पाठीशी जी भक्कम उभी राहते, ती जी शक्ती आहे, त्या शक्तीची पूजा केली पाहिजे. अधूनमधून त्या शक्तीची पूजा नाही झाली तर ती शक्ती कोपते. म्हणून तर आपल्याकडे शक्तीची जी अनेक रूपं सांगितली, ते नवरात्रीला आपण 9 रूपांमध्ये पूजा करतो ना. कधी ती दुर्गा असते, कधी सरस्वती असते, कधी अन्नपूर्णा असते, कधी काली असते. या सगळ्यांची पूजा बांधायला सांगितलेली आहे. ती पूजा बांधण्याचं काम आज महाराजांनी या ठिकाणी केलं. आपल्याला एक आदर्श दिलाय, त्यातून आपण घरी काय केलं पाहिजे ते सांगितलंय. हेच शिवतंत्र आहे, हाच शिवपरिवार आहे. शिव म्हणजे काय? सत्यम शिवम सुंदरम, यातला जो शिव आहे, ती शिव म्हणजे पवित्रता. महाराजांची व्हिडिओ मी पाहत होतो, त्यांचं पत्र मी वाचत होतो, ऐकत होतो, ते वाचलं गेलं या ठिकाणी. त्यातलं जे प्रेम आहे ना, त्या प्रेमाला, ते जे प्रेम आहे ते केवळ पतिपत्नीचं प्रेम नाही आहे, का प्रियकराचं प्रेयसीसाठी असलेलं प्रेम नाही आहे. त्यामध्ये ते जे उदात्त प्रेम आहे, त्यामध्ये एक निष्काम प्रेम आहे, अपेक्षा काही नाही आहे, फक्त धन्यवादाचा भाव आहे, असं प्रेम व्यक्त करता येणं, यालाही मोठं सामर्थ्य लागतं. आणि ते सामर्थ्य असणारे शब्दप्रभू म्हणजे विजयराव तनपुरे महाराज आहेत. आणि म्हणून हा कार्यक्रम जरी पारिवारिक आणि छोटासा कार्यक्रम असला तरी देखील, गर्दी कमी असली तरी दर्दी मंडळींचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून महाराज, मी लगेच हो म्हणालो की येणार कार्यक्रमाला, कारण अशी 45 माणसं संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्र येणार आहेत, ज्यांनी काहीतरी व्रत धारण केलंय, असे व्रती इथे येणार आहेत. आणि या निमित्तानं काका माऊलींचाही दर्शनाचा लाभ होणार आहे. तर त्यामुळे असा सुंदर त्रिवेणी संगम या राहुरीमध्ये घडला. हे राहुरीमध्ये राहू आहे बरं का, लक्षात ठेवा. पण त्या राहूचं मस्तक कापून खाली टाकलं आणि त्यातले अमृताचे जे शिंतोडे उडाले ते त्या प्रवरामाईमध्ये प्रवाहित झाले. आणि ती प्रवरामाई इथून वाहत जाते, तिला अमृतवाहिनी असं नाव आहे. इथून अमृताचा हा कलश आपल्या मनात भरून घेऊन जाण्याचं हे ठिकाण आहे. आणि राहूचं मस्तक म्हणजे जे घाणेरडे विचार असतात ते सगळे, ते इथे फेकून देण्याचं हे ठिकाण आहे. आणि अमृत भरून घेऊन जाण्याचं हे ठिकाण आहे. असा अलौकिक योग आज साधला गेला. आणि या कार्यक्रमामध्ये आपण मला अतिथी म्हणून बोलावलं, माझा सन्मान केलात आणि इतकं ऐकून घेतलं शांत चित्तानं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. वहिनींना पुन्हा एकदा अत्यंत मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद संजय भाऊ. आता खूप कमी वेळेचा कार्यक्रम बाकी आहे, कारण तो जो महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून ज्यांनी स्वतःवर काम केलं आहे तशी मंडळी आलीत, त्यांचा सन्मान इथं होईल. आणि त्यानंतर एक 12-12 सेकंदात ज्यांनी विजय तनपुरेंना मदत केली आत्तापर्यंत, त्यांचाही सन्मान होईल. त्याच्यामध्ये ज्यांनी मला लहानपणी शिकवलं, आमचे अशोक पैठणकर गुरुजी, त्यानंतर आमचे खळवाडीतले सुंदरबापू तनपुरे, त्याच्यानंतर आमचे पाराजी दादा होते, पण पाराजी दादा नाही, आता त्यांचं नातू बाबासाहेबाचा धनू, अशी बरीच आहेत, अशी बरीच लोक आहेत. तर संजय भाऊ तुमचं आभार, कारण खूप भगवद्गीता, गीतेचे पांडवांनी फेडले नाही तर छत्रपतींनी फेडले. कारण छत्रपतींकडे पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की भीष्माची प्रतिज्ञा, अर्जुनाची एकाग्रता, एकलव्याची गुरुभक्ती, भगीरथाचा प्रयत्न, कर्णाचं दातृत्व आणि श्रावण बाळाची मातृभक्ती, हे सगळे गुण छत्रपतींच्या चरित्रामध्ये आहे. जगाच्या बाजारामध्ये मॅनेजमेंट गुरु अशी एक संकल्पना आली आहे. माझ्या राजांकडं पाहिलं की चरित्र पाहिलं तर मॅनेजमेंट गुरुचा बाप आहे. म्हणून मी शिवायांना जी व्याख्या सांगतो ना, ती जरा उंचीच्या हाय स्केलला बोलत असतो. आमचे विशाल मला म्हणले होते महाराष्ट्र दर्शन करायचं, म्हणलं नंतर पाहू. आता बघा, माणसानं कसं जगावं हे आम्हाला रामायण शिकवतं.
माणसानं कसं मरावं हे आम्हाला श्रीमद भागवत शिकवतं. अरे पण राष्ट्रासाठी कसं जगावं हे छत्रपतींचं चरित्र शिकवतं. आणि राष्ट्रासाठी कसं लढावं हे धर्मवीर संभाजीराजाचं चरित्र शिकवतं. काही जण मागेच आहेत, तुम्हाला दिसले पण नाही, इथं काय चाललंय आनंद माहीत पण नाही त्यांना. याला पायातले दगड म्हणतात. इतकी निष्ठा असावी लागते तेव्हा स्वराज्य निर्माण होतं. नाही ते एखादं म्हणलं असतं मी कुठं, हे नाही आहे. ज्यांच्यातला अहंकार गेला, शरीर शुद्ध झालं, वाणी शुद्ध झाली, विचार शुद्ध झाली. नेक्स्ट राजू, कंटिन्यू प्लीज. हॅलो. धन्यवाद. या ठिकाणी शिवतंत्राचे जे साधक आहेत त्यांना त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्यांना सर्टिफिकेट आपण देत आहोत. सर्वप्रथम आपण सन्मान करतोय पुणे येथील सुनंदा साळे, शिवतंत्राचे या साधक आहेत. यानंतर आपण सन्मान करतोय मुंबई येथील सविता थोरवे. यानंतर अमोल आसुलकर मुंबई, गोविंद साबळे शिवनेरी, नितीन कारंडे सासवड, जया वाडेकर अहमदनगर, शैलजा चौधरी पुणे, सागर बोबडे मुंबई, सुरेश गावंडे नाशिक, निलेश तनपुरे चाकण, जयंत पाटील अलिबाग, प्रणव कडू अमरावती, विजय शेंडे चंद्रपूर, शिवाजी पडियार कोल्हापूर, मल्लीनाथ वनमुर्गे अक्कलकोट, पुरुषोत्तम कळंबे, सुप्रिया तनपुरे चाकण, राजू पुढे सातारा, योगेश आडे अकोला, विजय वाघ वैजापूर, स्नेहा थोरवे मुंबई, मनीषा क्षत्रिय नाशिक, रवींद्र पाटील खोपोली, महादेव भोसले पंढरपूर, सुभाष तांबे राहता, तानाजी हब्बू सासवड, अनिल वावरे इंदापूर, अभि शेटे राहुरी, श्याम भापकर चाकण, शीतल भापकर चाकण, शीतल वावरे इंदापूर. ऐक जनाचे कर मनाचे परबुद्धीने वागू नको. ऐक जनाचे कर मनाचे परबुद्धीने वागू नको. सावाच जग शिंदळाच जग जगाच्या मागे लागू नको. सावाच जग शिंदळाच जग जगाच्या मागे लागू नको. प्रत्येक तरुणाला यशासाठी प्रेरित करणारा आणि शिवचरित्रातून ऐतिहासिक शिवसफर घडविणारा शिवतंत्र. शिवतंत्र असताना तुम्ही संकटी मंद होते मती आठवा तेव्हा शिवराया. शिवतंत्र.